सो आज आपलं जे सेशन आहे, तर याच्यामध्ये आज खूप छोट्या गोष्टी डिस्कस होणार आहेत. फार अगदी मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, पण आपल्याला माहीतच नसतं खूप वेळा आणि त्यामुळे आपल्याकडे जे आहे किंवा जे आपल्याला छान वाटतं तसं आपण राहतो, तसेच कपडे घालून जातो आणि तसाच विचार करत राहतो आणि नंतर असं होतं की अरे मी तर एवढा अभ्यास केला आणि माझं का नाही सिलेक्शन झालं. आणि नोबडी इज देअर की जे तुम्हाला जेन्युइन फीडबॅक देतील. कारण फीडबॅक हा विचारल्यावर सांगतात लोक. जसं की आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलात, तर तुम्हाला कुणीतरी विचारलं तर तुम्ही सांगता, बरोबर. जर तुम्हाला नाही विचारलं तर पण बिल भरून वापस येतो. बेसिकली काय गोष्टी असल्या पाहिजेत आणि त्याआधी मेन कुठल्या गोष्टी ॲज अ पर्सन आपण करणं गरजेचं आहे, कुठल्या नाही, त्याबद्दल आज डिस्कशन होईल. त्यानंतर काय तुम्ही कसं वेअरिंग केलं पाहिजे हे हाफ ऑफ द सेशन हे डिस्कस होणार आहे आज. ठीक आहे. सो पहिलं तर इम्पॉर्टंट आहे की माइंडसेट महत्त्वाचा तो आहे. कारण माइंडसेटच अशी गोष्ट असते की जी आपल्याला आपल्या कामासाठी ड्राईव्ह करते, बरोबर. कारण आपलं जर मनच नाही ती गोष्ट करण्याचं तर काय होतं, आपल्याला सतत एक्सक्युजेस दिसतात की मग ह्याच्यामुळं नाही झालं, कॉलेजमुळं प्लेसमेंट नाही झालं, सरच चांगले नव्हते, मॅडमच चांगली नव्हती, बरोबर. याला म्हणायचं माइंडसेट. आणि त्यामुळं असं होतं की बऱ्याच वेळा आपल्याला फेल्युअर येतं. सो मग आय टीसाठी करेक्ट माइंडसेट काय हे आज आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. ज्या ज्या मुलांना वाटेल की बाबा मला माझी एखादी लाईन नाही समजली आणि मला विदाऊट हेजिटेशन डायरेक्ट विचारा. कारण जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तर मला समजणार नाही तुम्हाला किती समजतं. मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलणार, सांगणार, पण समजल्याशिवाय हो नका म्हणू. ठीक आहे. सो माइंडसेट काय सांगतो की तुम्ही तुमचं नॉलेज शो ऑफ नका करू. म्हणजे काय की बऱ्याच वेळा विदाऊट डिमांड आपण सांगतो खूप गोष्टी. म्हणजे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, समजा घरामध्ये सगळे बसलेत, चर्चा चालली फॅमिलीचे, आणि एखादा असा असतोच प्रत्येक फॅमिलीत जो विनाकारण बडबड करत असतो, बडबड्या असतो, प्रत्येक फॅमिलीत असतो. मग आपल्याला कसं इरिटेट होतं ना की अरे काय हा विनाकारण विदाऊट डिमांड बडबड करतोय. म्हणजे त्याला कोणी विचारा नका विचारू, त्याचं रुटीन असेल, भले आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट नसेल, विदाऊट इंटरेस्ट विदाऊट डिमांड ज्यावेळेस तुम्ही बोलता त्याला आपण म्हणायचं शोईंग ऑफ युअर नॉलेज. इव्हन दो की तुम्ही आज क्लासला आलात, खूप फंटॅस्टिक गोष्ट शिकलात, आणि घरी अशा एखाद्या व्यक्तीसमोर जाऊन बोलताय की ज्याला काही घेणं देणं नाही आय टीचं, तो असा विचार करेल. लक्षात आलं. त्यामुळं कधीही जर तुम्हाला चांगली पर्सनॅलिटी हवी तर त्यासाठी आतून बाहेरून चांगलं असणं गरजेचं आहे. फक्त चांगले कपडे घातले म्हणून मग मी प्रोफेशनल झालो असं नाही होत. आपल्याला काही विचारलं तरी सांगता यायला पाहिजे. जसं की फेमस लोक बोलतात की एखाद्याने ब्लेझर घातलं म्हणजे तो रिच झाला, असं नाही होत. त्याला आतून तेवढंच चांगलं नॉलेज पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट, त्याचे थिंकिंग सगळंच चांगलं पाहिजे. बऱ्याच वेळा ॲज अ स्टुडंट काय होतं की नॉलेज खूप असतं, कारण तेवढे इयर्स आपण इन्व्हेस्ट केलेले असतात शिकण्यासाठी बऱ्याच ठिकाणी, पण आपल्याला ते रिप्रेझेंटच नाही करतात, आपल्याला बोलताच येत नाही. मग आपल्याला असं वाटतं की अरे मलाच मिळत नाही, माझ्यासोबतच अनफेअर होतं. सो करेक्ट ठिकाणी जर करेक्ट गोष्टी जर तुम्ही अप्लाय करायला गेलात ना, जसं की ऑकेजन वाईज कपडे, तुम्ही लग्नाला गेलात, तुम्ही शेरवानी घालून जा, तुम्हाला कुणी काय बोलेल. पण तिथंच तुम्ही वेगळे कपडे घातले तर, शाळेचे कपडे घातले तर, कॉलेजचे घातले तर काय होईल, अरे तू काय कॉलेजला आलाय का. ठीक आहे. क्लासला येताना नटून थटून आलात, काय होईल, अरे तू काय लग्नाला चालली आहे का. खूप छोट्या गोष्टी आहेत, पण त्या अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. लक्षात येतंय का. सो त्यामुळं पहिलं तर नॉलेज शो ऑफ नसतं करायचं. दुसरी गोष्ट प्रॉपर्टी, आणि तिसरी गॅजेट्स. आता मी ह्याच्यामध्ये हे ॲड केलंय कारण ते आता मला सध्याची गरज वाटायला लागली. तुम्ही लेटेस्टमध्ये ऐकलं असेल ना इन्स्टावरती की भाग्यश्री काय ते हॉटेल आहे सोलापूरचं, कुणाला माहिती त्यांची स्टोरी, किती मुलांना माहिती, हात वर करेल. काय बरं त्यांची स्टोरी, लेटेस्टमध्ये काय चाललंय तिथे, गाडी घेतली, बरोबर. बरं ठीक आहे, काय लोक विचार करतात, जनता काय विचार करते त्यांच्याबद्दल, कोणी सांगेल. हा, म्हणजे असं डाऊट वाटतो ना. अर्ध्या लोकांना काय वाटेल की बाबा अचिव्हमेंट आहे, जी त्या माइंडसेटचे की अरे ह्यानी करून दाखवलं, चला आपण ह्याच्याकडून काहीतरी शिकू. अर्ध्या लोकांना काय वाटतं की अरे ह्याचं काय लेवल आहे, हा कसं काय घेऊ शकतो. म्हणजे स्पेसिफिकली हीच गोष्ट जर आपण एखाद्या चांगल्या पुढाऱ्याला दाखवली
तर काय होईल, तो काय विचार करेल, अरे हा कसं काय घेऊ शकतो, हा तर आमचा ट्रेंड आहे. राईट. पहिली बोलेरो होती, आता फॉर्च्युनर आले आहे ना, हे असंच आहे ना. मग ह्याच्याकडे कशी आली, दे कॅन फील जेलस. लक्षात येतंय सगळ्यांच्या. सो सोशल मीडिया असेल किंवा पर्सनल लाईफ असेल, 50% लोकांना ते आवडेल, 50% लोकांना ते नाही आवडणार. आणि ही गोष्ट प्रत्येकासाठी अप्लाय होते. त्यामुळं कुठली प्रॉपर्टी असेल, कुठले गॅजेट असेल, ते शो ऑफ करण्यासाठी नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे. सोशल मीडिया सगळ्यांसाठी, पण ॲज अ स्टुडंट आपली पर्सनल लाईफ तिथे शेअर झालीच नाही पाहिजे. तुम्ही कधी बघितले पुणेरी पाट्यांच्या चॅनलवरती सारिका मॅम सांगते पर्सनल लाईफ बद्दल? कधीही बघा, पूर्ण इंस्टाग्राम चेक करा, युट्यूब चेक, सगळं चेक करा. हॅव यू एव्हर सीन? म्हणजे एखाद्या चांगल्या व्यक्तीला तो सक्सेसफुल आहे हे दाखवण्यासाठी हे सगळं करायची खरंच गरज आहे का? मग ह्या गोष्टी करताना 10 वेळा आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण जी चांगली व्यक्ती असते, जी सक्सेसफुल असते, तिच्या बोलण्यातून, तिच्या वागण्यातून, तिच्या कामातून ती गोष्ट दिसणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे मग भाग्यश्रीवाने चुकीचं केलं असं आहे का? नाही, त्याने अगदी करेक्ट केलं. का? कारण त्याच्या बिझनेसची ती रिक्वायरमेंट आहे. जोपर्यंत तो दाखवत नाही की माझा हॉटेल, माझा बिझनेस खूप भारी, तोपर्यंत त्याच्याकडे लोक अट्रॅक्ट नाही होणार. त्याच्या बिझनेसची ती रिक्वायरमेंट आहे, म्हणून त्याने त्या गोष्टी केल्या. हे ज्याला कळतं त्याच्यासाठी ते ओके, की हा, ही डन अ व्हेरी नाईस थिंग. आणि उरली गोष्ट ॲज अ यंगस्टर, तर आपण त्याच्याकडून काय शिकलं पाहिजे? की पहिली गोष्ट मार्केटिंग कसं करायचं, दुसरी गोष्ट डिस्ट्रीब्युशन कसं असलं पाहिजे, तिसरी गोष्ट प्रामाणिकपणे काम कसं करायचं, आणि चौथी गोष्ट कन्सिस्टन्सी, किती वर्षांपासून तो करतोय, हे शिकणं गरजेचं आहे. रॅदर दॅन लुकिंग आफ्टर हिज व्हेकल, वॉट एव्हर मे बी द रिझन. काही रिझनसाठी घेईना, त्याची ती प्रॉपर्टी झाली. पण ॲज अ स्टुडंट, ॲज अ लर्निंग आपण हे घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्यासमोर सोशल मीडियावरतून कितीही गोष्टी आल्या तरी पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू न ठेवता लर्निंग पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा लोकांना जेलस होतंय की अरे ह्याची काही लेवल आहे, हा कसं काय घेऊ शकतो, मला पाहिजे ही गोष्ट माझ्यासाठी. पण मग तुम्हाला ती गोष्ट जर पाहिजे असेल तर मग रिव्हर्स इंजिनिअरिंग करा. किती लाखाची गाडी असते ती? तिथं सुरुवातीची प्राइस आहे आरामात 55-60 लाख आरामात लागतात. आता मला सांगा की ही जी गाडी आहे ती आली लक्झरियस आयटम्समध्ये, बरोबर. मग आपण ॲज अ पर्सन समजा महिन्याला 50,000 कमवतो, तर किती % आपल्या पगारातले आपण लक्झरियस आयटमला खर्च केले पाहिजेत? ॲज अ फायनान्शियल अनालिस्ट म्हणून विचार केला थोडा वेळ तर किती % केला पाहिजे घरासाठी, गाडीसाठी? अजिबात नाही. येस, 10%. म्हणजे ज्याला 50,000 पगार आहे त्यांनी 5,000चा EMI झेलावा, बरोबर. त्याच्यावरती लक्झरियस आयटमला खर्च करू नये. मग आता मला सांगा की त्यांनी 60,000ची गाडी घेतली त्या माणसाने, आणि त्याचा EMI किती असेल ॲव्हरेज? बरं ठीक आहे, ते पण सोडा, प्रॅक्टिकल विचार करू अजून थोडा. कुठली बँक 60 लाख लोन देत नाही. गाडी असेल कुठली असेल, किती % लोन अप्रूव्ह करते कुठली बँक? 60-70, त्याच्या पुढे देत नाही. बाकीचं आपल्याला भरावं लागतं. समजून घ्या 20 लाख त्यांनी खिशातले भरले, किती उरले? 40 लाख. 40 लाखाची गाडी आहे, 5 वर्षांसाठी घेतली किंवा 10 वर्षांसाठी घेतली. गाडीसाठी आय थिंक 5 वर्षच देतात, जास्त नाही. घरासाठी जास्त देतात माझ्या इन्फॉर्मेशन प्रमाणे. हिशोब करा, 40,000ला मिळाली गाडी, विथ इंटरेस्ट जे काय असेल 2-3 वर्ष तो ते पे करेल. बाकी अमाऊंट द्यायला किती हप्ता येणार त्याला महिन्याला? अजिबात नाही, अजिबात नाही 15,000 येणार. EMI कॅल्क्युलेटर फॉर व्हेकल सर्च करा मोबाईलमध्ये, मोबाईल काढा. आजचं आपलं सेशन हे असंच आहे, असंच असणार आहे. जोपर्यंत आपल्याला रियालिटीचा आभास होत नाही ना तोपर्यंत काहीच बदलणार नाही. अरे एकाने सर्च करा कोणीतरी, EMI कॅल्क्युलेटर फॉर कार, आणि आकडा टाका आणि ड्युरेशन टाका आणि हप्त्याचा फक्त आकडा सांगा मला किती हप्ता येतो. सापडलं का? आता तुम्ही पण बघताय का? तुम्ही पण बघा, गुगलवरती सर्च करा EMI कॅल्क्युलेटर फॉर कार.
ओके, किती अमाऊंट टाकली? 40 लाख टाकली? शून्य बरोबर टाकले? 10 लाख का टाकले? 40 लाखाचं चाललंय ना हिशोब आपला. येस दादा, पाण्याची बॉटल आणा ना माझी, राहिली तिकडेच. अरे कोणाला होतंय की नाही सर्च? अच्छा हा, रेंज आहे ना का? चला मी इकडे सर्च करते. EMI कॅल्क्युलेटर. एकदा आपला फोन चेक करा, होतंय का बघा, कारण आज आता हे अपलोड करावं लागेल. ऑनलाईन वाल्यांना भेटलेलं नाही सेशन आज. शहाऐंशी हजार. खरंच आहे का तो आकडा? बाकीच्यांना पण तेवढाच मिळाला का? 80,000. ठीक आहे. सो जर आता 80,000 EMI आला पाहिजे, त्यासाठी उत्पन्न किती पाहिजे? कमाई किती पाहिजे? नाही नाही, तसं नाही. आपलं काय ठरलंय? तुम्ही काय म्हटलात? कमाईच्या 10%. त्याची कमाई एका महिन्याची किती असेल? 8 लाख असेल ना, तेव्हा तो 80,000चा हप्ता देतोय. म्हणजे आपल्या सगळ्यांना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तो आता ह्या महिन्यात 8 लाख कमवतोय नेट प्रॉफिट, बाकी सगळं जाऊन त्या प्रॉफिट मधले ते एवढं मागं टाकतंय. मग ते त्याला 8 लाख कमवायला किती वर्ष लागले आणि त्यासाठी त्यांनी काय काय केलं हे बघणं गरजेचं आहे. आपल्याला आता त्याचं गाडी दिसती फक्त, पण त्या मागचं कॅल्क्युलेशन आता कळालंय आपल्याला. म्हणजे तो व्यक्ती एवढा सामान्य व्यक्ती दिसतोय दिसायला, फक्त दिसण्यावर नाही जाऊ शकत आपण. त्याचं टॅलेंट बघणं गरजेचं आहे, लक्षात येते सर्वांच्या. सो त्याची 8 लाख कमाई असल्यामुळे तो ते गाडी अफोर्ड करतोय, वरनं तो नाही करू शकत, कोणीच नाही करू शकत. समजतंय सगळ्यांना? सो त्यानंतर अँड गॅजेट्स लिहिलंय मी. प्रॉपर्टी बद्दलचं पण आलं. लोकांना सवय असते, घर काय असेल, जे काय असेल ते, मी हे केलं, मी ते केलं. सो मला असं वाटतं की हे सगळं नाही केलं पाहिजे, म्हणजे जेन्युइनली. कारण त्यांनी ना प्रॉब्लेम जास्त वाढतात. म्हणजे आता आमचे एक वास्तू कन्सल्टंट आहेत, ते मला काय सांगतात किंवा आम्हाला सगळ्यांना काय ते कन्सल्ट करतात की तुम्ही एखादी नवीन गोष्ट ज्यावेळेस करता आणि त्याचं ओपनिंग असेल किंवा सत्यनारायणाची पूजा असेल घराची, तर बेसिकली यू शुड नॉट आस्क एनीवन टू कम. कोणालाच बोलू नका. का? कारण आपण का करतो हे सगळं? त्या वास्तूमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी येण्यासाठी करतो, बरोबर? म्हणून आपण त्याला पूजा म्हणतो. सगळ्या देवांना बोलवणं वगैरे ते सगळं करत चालू असतं. का? कारण की त्याची एनर्जी आपल्याला वाढवायची. इट्स ऑल अबाउट द एनर्जी. द मोमेंट तुम्ही हे सगळं करता आणि दुसऱ्या मोमेंटला तुम्ही लोकांना बोलवता ज्यांच्या तोंडावर तुमचं कंट्रोल नाहीये, ते तुमच्या समोर भले चांगलं बोलतील पण मागं काय बोलतील, काय केलं ह्यानी, तेव्हा कुठे ह्याला भेटलं. ऑलमोस्ट सगळे बोलतात ह्या गोष्टी, लक्षात आलं? मग तुम्ही त्याच वास्तूवरती निगेटिव्ह चर्चा करायला स्कोप का देता? आणि हेन्स मोठे लोक छोटे ऑकेजन्स करतात. त्यांच्या लग्नाला असेल कुठले जास्त बोलवत नाहीत लोक. आणि अपोजिशन मध्ये आपल्यासारखे लोक काय करतात, आपण जास्तीत जास्त लोकांना बोलवतो. आणि मग त्यामुळे काय होतं की त्याचा इम्पॅक्ट कुठे ना कुठे पुढे जाऊन हेल्थ, वेल्थ आणि सगळ्यावरच होतो. आणि आपण विचार करतो अरे प्रॉब्लेम काय झाला, मग आपण प्रेडिक्ट करतो, चला घराच्या पेंटमुळे झालं असेल, कदाचित वास्तूचा प्रॉब्लेम असेल, ह्याच्यामुळे झालं. म्हणजे आपण रिझन फाइंड आउट करायला लागतो. पण मेन रिझन हे की जर तुम्ही तुमचं सक्सेस किंवा अचिव्हमेंट जर दाखवताय कोणालाही, आणि जगात असे कुठलीच लोक नाही आहेत की जे फक्त पॉझिटिव्हच बोलणार आहेत, असं नसतं. ते निगेटिव्ह जास्त बोलतात. त्यामुळे ह्या गोष्टी नाही करायच्या. मॅक्झिमम मुलं शो ऑफ साठी मोबाईल्स घेतात. कधी घेतला पाहिजे मोबाईल? स्वतःच्या खिशाने घेतला पाहिजे असं मला वाटतं. किती मुलं इथं बसलेल्यांनी स्वतःच्या पैशाने कमवून मोबाईल घेतलाय? तुम्ही दोघांनी. बाकीच्या मुलांनी घरच्यांनी दिला. परत मोबाईल घेताना काय करायचं? स्वतःच्या हिमतीने घ्यायचा आणि मग तो मिरवायचा. आलं लक्षात?
हे गोष्टी गरजेच्या आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की अरे चला माझ्याकडे हे, ते तुमचं नाहीये. मी माझ्या मुलीला सांगते, तुझं तुझं काहीच नाहीये. तुझं तू कमवायचं, तुझं तू बघायचं, तुझी तू मेहनत करायची. तेव्हा कुठे गोष्टी चेंज होतील, तेव्हा कुठे माइंडसेट बदलतील. त्यानंतर नेव्हर वेस्ट टाइम ऑन सोशल मीडिया. नकाच करू ह्या गोष्टी. मी खरं सांगते, जर तुम्हाला खरंच मनापासून आयटीत चांगलं पॅकेज पाहिजे असेल ना, 4-6 महिने नकाच वापरू. म्हणजे स्मार्टफोन पण नका वापरू. कीपॅडवाला मोबाईल वापरा. माझं जेन्युइन सजेशन आहे तुम्हाला. काय 700-800 रुपयाला मिळतो. खरंच म्हणजे जर तुम्ही ठरवलंच आहे, हा मी लय मोटिवेटेड आहे, क्लास जॉईन केला आता, एक पाऊल पुढं. मी ठरवलंच आहे आता मला जॉब घेऊनच बाहेर पडायचं. ऍट द एंड ना कुणाला कधी ब्लेम करण्यात काहीच पॉईंट नसतो. म्हणजे फॅक्ट आहे हा, की हा बाबा ह्याच्यामुळे नाही झालं, मी माझ्यामुळे सक्सेसफुल नाहीये. ही शिकण्याची पहिली स्टेप आहे. तर मग मला स्वतःला आधी नीट करायचंय आणि मगच मला शिकायचंय. हाच माइंडसेट पुढे घेऊन जातो, नाहीतर काहीच नाही. वयाच्या 35ला गेल्यावर कळतं, अरे एवढे EMI आहेत, एवढं हे एवढं ते, मी कसं करणार. 40ला गेल्यावर कळतं. लक्षात येते. त्यामुळं खरंच सोशल मीडियावर वेळ नकाच खर्च करू, म्हणजे कसंच नका करू. स्टे अवे फ्रॉम गेम्स. हे खूप आलंय मार्केटमध्ये. खूप जनता व्हायला गेली. फॅक्ट आहे हा. सगळ्या गेम्स लिटरली, काही सेशन्स माझे जे मागे 6 महिन्यापूर्वी झाले होते त्याच्यामध्ये मुलं जास्त असायचे, मुली पण होत्या. सो ते मला शिकवायचे. म्हणजे मी जेव्हा त्यांना असं म्हटलं ना की मला खरंच नाही माहिती, तर ते ऍड लागतात बघा ते IPL मध्ये, त्याच्याबद्दल चर्चा आज होणार आहे गहन खूप. तर त्या ऍड मध्ये येतात बघा, ते काहीतरी लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये बरंच सारं. तर मी एका सेशनमध्ये म्हटलेलं की मला जेन्युइनली नाही माहिती, खरंच नाही माहिती, तुम्ही मला सांगा. लिटरली काही काही मुलांनी मला ते कसं खेळायचं हे पण सांगितलं. कसे पैसे लावायचे, कोण टीम प्लेअर असला पाहिजे. जे मिसकन्सेप्शन होते ना ते पण क्लिअर केले. आणि अपोजिशनमध्ये जेवढ्या मुली होत्या, कोणालाच काहीही संबंध नव्हता, म्हणजे काहीच माहित नव्हते त्या पोरींना, काहीच नव्हतं माहिती पोरींना, खरंच नव्हतं माहिती. असं नाहीये की बाबा सगळ्याच मुली हे अशा आहेत तशा, असं काही नाही. पण तो त्यावेळेचा सिच्युएशन, तो टाइम तसाच होता. त्याच्यामुळे त्याच्यापासून दूर राहणं फार गरजेचं आहे. ऑलवेज हॅव बेस्ट टीचर्स अराउंड यू. म्हणजे टीचर्सच का, कारण ते कधीही तुमचं नुकसान नाही करत, ते नेहमी तुम्हाला पुढे घेऊन जायचाच प्रयत्न करतात. सो बऱ्याच वेळा असं असतं की टीचरनी मला बोलावं, त्यांनी माझी प्रशंसा करावी, त्यांनी, ह्यापेक्षा तुम्ही एक बेस्ट स्टुडंट असला पाहिजे, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे, असं तुम्ही त्यांना इंटरॅक्शन केलं पाहिजे. सो त्यामुळे तुमच्या सराउंडिंगमध्ये चांगले टीचर तुम्ही ठेवले पाहिजेत. ऑलवेज लुक आफ्टर पॉझिटिव्ह साईड ऑफ लाईफ. इकडं तिकडं ब्लेम करण्यापेक्षा माझ्यासाठी काय चांगलं आहे, आज जर मी घरातून बाहेर पडलोय माझ्या जर्नीवरती, तर मग मी आज माझ्या जर्नीमध्ये मी काय शिकणार आहे. म्हणजे मी कुणी बिगिनर का असे ना, पण त्याच्याकडून मला काय शिकायला भेटेल. आज मी बसनी प्रवास करतोय, मी त्याला 4 क्वेश्चन विचारले, तर त्याच्याकडून मला काय शिकायला भेटेल, त्याची काय जर्नी आहे, हे करणं गरजेचं आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. आज आपण काय करतो की इन्स्टावरून शिकायचा प्रयत्न करतो, तिथून आपण लर्निंग घेतो, पण इन्स्टामधले सगळेच कंटेंट हे चांगल्या पर्पजसाठी बनवलेलं नसतं. चांगला पर्पज प्रत्येक कंटेंटचा नसतो. प्रत्येकाचा एक पर्पज आहे, फॉलोअर वाढवा, ऍड्स चालवा, अजून ते काय प्रीमियम कॉन्टेंटसाठी ते काय असतं, बरंच काय असतं त्याच्यामध्ये, कमवण्याचे बरेच सोर्सेस आहेत, त्याच्यासाठी ते सगळं असतं. आणि दे आर जस्ट लाईक की, म्हणजे समजा आता मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, सो मी कसं काम करते ते मी तुम्हाला मेंटॅलिटी एकदा समजून सांगते. की मी काय करेल, ट्रेंड काय चाललाय ते बघेल, त्या रिलेटेड मी 2 तास रिसर्च करेल. ठीक आहे, कारण मला जर माझी रील टाकायची आहे आणि जर त्याच्यातून मला व्ह्यूज आणायचे, तर मी त्याला रिसर्च करेल आणि मी त्या टाईपचा क्रिएट करायचा प्रयत्न करेल. सो हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीच आहे की ती गोष्ट माझ्याशी स्वतःशी अप्लाय होते किंवा नाही, मला फरक पडत नाही की ह्याचा इम्पॅक्ट समोरच्यावरती काय होतो. युट्यूबला तरी रेस्ट्रिक्शन्स आहेत की तुम्ही लहान मुलांसाठी व्हिडिओ बनवता का नाही बनवता, प्रायव्हसी, कॉन्टेंट, कॉपीराईट, खूप प्रॉब्लेम्स आहेत. हे इन्स्टाला अजिबात नाहीये. तुम्ही इन्स्टावरती कुठलेही कंटेंट, कुठलाही ऑडिओ, कुठलाही व्हिडिओ कधी पण कुठं पण पोस्ट करू शकता. सो अगदी त्याला निर्बंधच नाहीयेत, त्यामुळे इन्स्टावरती काहीही पोस्ट होतं. लक्षात येते सगळ्यांच्या. त्यामुळे तो पर्पज क्लिअर नाही किंवा तो जेन्युइन पर्पज नाही, त्यामुळे त्याच्यावर बिलीव्ह नका करू. नॉलेज म्हणून तर कधीच नका करू. मॅक्झिमम टाइम तिथून जॉब कॉल्स येतात, हेच मुळात खोटं आहे, हेच चुकीचं आहे. हे असं नसतं. खूप रील्स तुम्हाला अशा दिसतील की इथं अप्लाय करा, बायोमध्ये जाऊन लिंक बघा. तुमचा फक्त डेटा कलेक्ट करणं चालू असतं.
त्यामुळे तो डेटा तुम्ही कलेक्ट करायला हे करू नका. एखाद्याची प्रॉपर स्पॉन्सर्ड ऍड आहे तर ती ठीक आहे, जेन्युइन आहे. कारण कुठली ऍडव्हर्टाईज करण्याच्या आधी त्या बिझनेसला त्याच्यामध्ये प्रॉपर रजिस्ट्रेशन करावं लागतं. लोकेशन, त्याचं काय डॉक्युमेंट असतात ते सगळं द्यावं लागतं, त्याशिवाय होत नाही. खूप सगळ्या प्रायव्हसीच्या टर्म्स असतात त्या ऍक्सेप्ट कराव्या लागतात कुठल्याही व्यवसायाला, तेव्हा कुठे त्याला ते मिळतं. आणि महत्वाची गोष्ट, जो बिझनेस आय थिंक 3 इयर्स ओल्ड आहे किंवा त्याचं पेज ऍटलीस्ट 3 इयर्स ओल्ड आहे, म्हणजे तो व्यक्ती वेल नोन आहे इन्स्टाला, फेसबुकला, तेव्हाच तो ऍड चालू शकतो. विदाउट दॅट चालू नाही शकत. नाही तर खूप फ्रॉड बिझनेसेस चालू शकतात मार्केटमध्ये. लक्षात येते का? म्हणजे मी बसल्या बसल्या 10 पेज ओपन केले आणि 10 ऍड रन केल्या, तर मी किती दिवसात, एका दिवसात किती लोकांना फसू शकते. सो हे सगळं तिथं नाही झालं. त्यामुळे जे विदाउट स्पॉन्सर्ड ऍड आहेत किंवा रील्स आहेत त्याच्यावरती कधी डोळे झाकून विश्वास ठेवू नका. लक्षात येते सगळ्यांच्या. सो हा त्याच्या मागचा एक बेस आहे. वर्क हार्ड इफ यू वॉन्ट टू मेक मनी. पैसे करायला मेहनतच घ्यावं लागते, आपोआप मिळत नाही. त्यामुळे ह्या ज्या अफवा असतात ना, की एवढ्या तासात एवढं कमवा, तेवढं कमवा, ह्या कमवा शब्दावरतीच विश्वास नाही माझा. आणि इन्स्टाने पण ते फीचर आणलंय की जे लोक कमवा असं बोलतात ना, त्यांचं अकाउंट ते बंद करतात 3 महिन्यासाठी. कितीही फेमस रील स्टार असू द्या, किती पण मिलियनमध्ये सबस्क्रायबर का असेनात, पण त्यांनी जर चुकीचं ऍडव्हर्टायझिंग केलं कोणाच्या सांगण्यावरून की ही गेम खेळाने एवढे कमवा, कमवा हा शब्द आला की ते फिल्ट्रेशन लागतं. असे बरेच वर्ड्स आहेत. त्यामुळे ते वेगळ्या भाषेत ते समोर आणण्याचा प्रयत्न करतात. पण ह्याला सावध राहिलं पाहिजे. आजकाल ते ऑडिओ रिंगटोन पण येते बघा फोन लावल्यावरती, की अमिताभ बच्चन सांगतो. खरंच ह्या गोष्टी घडतात. म्हणजे देर आर 2 सायबर क्राईम्स ब्रांचेस इन द पुणे. मेन ब्रांचला 12 लाखाच्या वरचे घोटाळे रजिस्टर होतात आणि पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम ब्रांचला 12 लाखाच्या आतले होतात. म्हणजे तिथे सगळीच व्हरायटी येते. मग ते फ्रॉड अलग अलग व्हरायटीचे असतात. कुणाचे लग्नासाठी असतात की बाबा हा लग्न जुळालं आणि मग एवढी पैशाची डिमांड केली, मग हिनी दिले किंवा ह्यानी दिले, हे चालू असतं. इमोशनल अटॅचमेंट आली तिथे. सो तरीही जर तुमच्या अकाउंटमधले पैसे गेले, समोरच्याने जर वापर, तरी तुम्हाला कुठल्याच कंडिशनमध्ये ते वापस नाही मिळत. काहीही होत नाही. जर त्यांनी नाही वापरले, जर मिळण्यासारखे तरच ते मिळतात. आणि त्याच्यामध्ये पण जर स्टेट बँक असेल तर विसरून जा. ते तुम्हाला म्हणतील लाईनमध्ये थांबा, तुमच्या अकाउंटचं लिमिटच नाहीये, तुम्हाला रिटर्न मिळणारच नाही. म्हणजे वन्स अपॉन अ टाइम माझ्याकडून 3.5 लाखाचं ट्रान्झॅक्शन झालं होतं. एम्प्लॉईच्या अकाउंटला करताना चुकून 1-2 आकडे जास्त टाईप झाले होते. सो इट वॉज जस्ट लाईक की त्यांना काहीच फरक नाही पडत की किती मोठा तुमचा प्रॉब्लेम आहे. प्रायव्हेट बँकांची गोष्ट फार अलग येते. तुमच्यासाठी काही पण करते, घरी येतील अकाउंट उघडायला. एवढं पण होईल. पण गव्हर्नमेंट बँकांमध्ये चुकूनही काही गोष्टी करत तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सो इट टूक ऑलमोस्ट 2 months ऑफ टाइम टू रिटर्न दॅट टाईप ऑफ मनी. एवढा टाइम लागलेला. सो त्यामुळं कधीही असं नका समजू की माझ्याकडे 4 पैसे तर ते मी डबल करेल, असं होईल तसं. असं काहीच नसतं. तुम्हाला मेहनत घेतल्याशिवाय काय होत नाही. स्किल्स ओनली पे यू मोर अँड नॉट हार्डवर्क. हे समजून घेणं गरजेचं आहे. मेहनत तर सिक्युरिटी गार्ड पण करतोय 12 तास. सिरियसली मेहनत तर तो पण करतोय. मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक? नॉलेज, स्किल. नॉलेज असून पण उपयोग नाही बरं का. खूप लोकांकडे नॉलेज असतं. तुम्ही असे खूप लोक बघितले असतील की माझ्याकडे हे ते, आणि आता काय करतोय, घरीच बसलोय. मग त्यांनी ते अप्लाय कधी करायचं? मी जर म्हटलं माझ्याकडे खूप नॉलेज आहे आणि मी घरी बसले तर त्याचा काहीच उपयोग नाही. सो नॉलेज विथ द वर्क, विथ द हार्ड वर्क, हे वर्क होतं कधी पण. त्यामुळं हे समजू नका की मी 4 तास का. तासांचा हिशोब हा फक्त लेबर ठेवतो. नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही कधीही कुठेही काम करायला जा, प्लेसमेंट तुमचे झाल्यानंतर कधी हे बोलू नका कोणालाच की मी एवढ्या तास काम केलं. नेहमी हे बोला की मी हे काम पूर्ण केलं आणि मी पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही. ह्याचा IT मध्ये पैसा मिळतो. मग त्या कामासाठी रात्री 2 वाजले तरी चालेल किंवा 6च्या आत झालं तरी पण चालेल. हा तुमचा कॉल आहे की ते तुम्हाला किती वेळेत करायचं किंवा वेळेच्या बाहेर जाऊन करायचं, पण काम हे झालंच पाहिजे. हे फक्त स्किलनेच होऊ शकतं. हे वेळेने नाही होत. आलं लक्षात? त्यामुळे स्किल्सच जास्त पे करतात हार्डवर्कपेक्षा. हे कितीतरी पर्सेंटेजने खरं आहे. कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. सातत्य असणं गरजेचं. आज मोटिवेशन मिळालं, 2 दिवस लय अभ्यास केला, मग महिनाभर झोपून राहिलो, काही नाही होणार. लक्षात आलं? एकदा छान वाटलं ना तर त्याचा अर्थ असा होत नाही. त्या गोष्टी नेहमी आपल्या मनात रिकॉल झाल्या पाहिजे. जसं एक मुलगी 2 दिवसापूर्वी मला सेशनमध्ये काय बोलली, आज नाहीये दिव्या नावाची बघा,
आय थिंक तुम्ही असाल त्यावेळेस किंवा नसतं माहीत नाही मला. ती ती ना आम्ही ना सेल्फ इंट्रोडक्शन घेत होतो पूर्ण हप्ता. तर ते घेताना ना ती फ्रायडेला न बघता बोलली सगळं पूर्णच. तिने जे काही लिहिलं होतं ना ते ती पहिले 4ही दिवस आय थिंक बघून वाचून दाखवायची. अचानक ती सगळंच न बघता बोलली. तर मी तिला विचारलं की तू असं काय केलं की जो आज 5th डेला तू न बघता नाही का, न वाचता तू सांगितलं. ती मला एकच वाक्य बोलली की मी घरातून निघाल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत मनातल्या मनात प्रॅक्टिस करत होते. मला हे बोलायचंय, मला हे बोलायचंय, म्हणजे जे काय असेल तिचं इंट्रोडक्शन ते. तेव्हा कुठं तिचं एकही ग्रामर मिस्टेक न होता ती बोलू शकली. सो थोडक्यात आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा छंद घेतलाय किंवा हा क्रेझी आहे. तुम्ही ते भजन कीर्तन करणारे लोक बघितले असतील. आपल्याला वियर्ड वाटतं, इरिटेट होतं, काय यार मी रील बघतो ते भजनी लोक नुसतेच भजन करत बसतात. पण तो त्यांचा छंद आहे. त्यांना नाही वाटणार असं काय, उलट त्यांना अजून जोरात किंचाळायला आवडतं. बरोबर. सो स्वतःला एखाद्या गोष्टीत गुंतून घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये आपल्याला परफेक्शन येत नाही. सो ह्या गोष्टी कन्सिस्टन्सी फार महत्वाची. त्यानंतर काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आता करायचं काय? गिफ्ट करायचं असेल तर बुक्स करा चांगल्या पर्सनॅलिटीसाठी. इन्व्हिटेशन द्यायचं असेल तर अचिव्हमेंटला द्या, बर्थडे पार्टीला नाही. फॅमिली प्रायोरिटी ठेवा, जॉब नाही. फ्रेंड्स पासून लांब राहा. लांब राहा. कारण की असेल चांगला तर ठीक, असेल चांगलं तर ठीक, नसेल तर तुमचाही वेळ बरबाद आणि त्याचाही बरबाद. परत 35ला 40ला एकत्र बसल्यावर काय विचार करणार, अरे हा आपल्याला हे करायचं होतं. तेव्हाही तोच विचार, आजही तोच विचार. त्यापेक्षा असेल चांगलं तर ठीक, नाही तर लांब राहा. इन्फ्लुएन्स हा होतोच. त्यानंतर EMIs कमीत कमी किंवा एखादाच. स्किल्स महिन्यातून एक पुस्तक वाचा किंवा एक तरी टेक्नॉलॉजी शिकाच. करण्याच्या गोष्टी त्या. कसं राहायचं हेल्दी. त्यानंतर वॉक करायचं एका दिवसात 5,000 ते 9,000 स्टेप. म्हणजे हे सगळं हेल्दी आणि प्रोफेशनल राहण्याचे साईन आहेत. तर काय खायचं की ॲटलिस्ट गरजेपुरतं. म्हणजे एक एक्झाम्पल देईल मी तुम्हाला, फार बेस्ट एक्झाम्पल आहे. तुमच्या किती मुलांच्या घरात लहान मुलं आहेत? किती इयर्सचे? एक 10 वर्षाचा आणि 1 वर्षाचा बाळ. हां. अजून बाकीचे किती? 1.5 वर्षाचं. अजून लहान मुलं नाही? म्हणजे कुणाचे पण, तुमचेच नाही. जस्ट सो बेसिकली जे 3 वर्षापर्यंतची मुलं असतात किंवा 5 वर्षापर्यंतचे, त्यांचा एक गुण तुम्ही ऑब्झर्व केलाय का? की ते देऊल तेवढं खातात, पण एकदा पोट भरल्यावर त्यांना मारलं तरी खात नाही. काय म्हणतात? मला नाही खायचं, रडतात. त्यांना ना नेचरने एक गोष्ट शिकवली माहितीये का, पोट भरल्यावर खायचं नाही. आणि आपण काय करतो, भारी काहीतरी दिसलं की दाबून खातो. सो पोटाचा एकच नियम आहे, ज्यावेळेस तुम्हाला निसर्ग सिग्नल देईल आता माझं पोट भरलं, तर एकही घास नाही खायचा. मॅक्झिमम लोकांच्या घरात ही सिस्टीम आहे की उरवायचं नाही. अन्नपूर्ण ब्रह्म आहे. माझ्या हिशोबाने ते आहे, ते जरूर आहे, पण गरजेपुरतंच खा. एकदा तुमचं पोटाने सिग्नल दिलं माझं पोट भरलं, एकही घास नाही खायचा. आणि मी तुम्हाला गॅरंटी सकट सांगते, तुमचं वजन आपोआप कमी होईल. किंवा जे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की मला एक हेल्दी पाहिजे, शरीर हेल्दी पाहिजे, आपोआप होईल त्या गोष्टी. बऱ्याच लोकांना अवेळी मॅक्झिमम खायची सवय, म्हणून त्याचं नंतर कमी करत बसावं लागतं. आणि ही घरोघरी आहे ह्या स्टोरी. कुणाला जाड व्हायचं, कुणाला पातळ व्हायचं. ही ह्या इम्बॅलन्समुळे. सो बॅलन्स फक्त तेच आहे की ज्या ठिकाणी गरजेपुरतं खाल्लं पाहिजे आणि घरातलं खाल्लं पाहिजे. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्यानंतर ज्यांच्याकडे स्पेसिफिकली ज्यांचे लहान मुलं आहेत, आज नाही आहेत बरेच सारे स्टुडंट त्यांना मुलं आहेत, तर त्यांनी ॲटलिस्ट 1 तास त्यांच्यासोबत खेळायला, अभ्यास करायला आणि त्यांच्यासोबत खायला प्यायला टाइम स्पेंड केला पाहिजे. ॲटलिस्ट 1 तास. त्याशिवाय यू कांट मेक दॅट बॉन्ड की तुम्ही तुमच्या कामात बिझी आहे, कामं करताय, क्लासला येत आहे, दमले, तुम्हाला वेळ नाही, तर तुम्ही त्याच्यासोबत बॉन्ड नाही क्रिएट करू शकत. त्यानंतर स्पाऊस इम्पॉर्टंट, तुमचा लाईफ पार्टनर. येस, ऑलवेज मेक शुअर इज ही हॅपी विथ यू. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तुमच्या करिअरच्या जर्नीमध्ये. आता बघा, एक मी तुम्हाला सांगेल की बेसिकली 18 वर्ष आणि 21 वर्ष असे का फायनल केलेत लग्नासाठी? देर आर एन नंबर ऑफ रिझन. प्रत्येक तत्वज्ञ त्याच्या हिशोबाने सांगतो. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी दॅट इज अ करेक्ट एज दॅट वी कॅन टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ समवन एल्स. बरोबर. सो मग ही जबाबदारी ज्यावेळेस आपण घेतोय ॲट द एज ऑफ 25 किंवा 30ला आजकाल लोक लग्न करायला लागलेत,
सो त्या ठिकाणी आपण आपल्या लाईफमध्ये बिझीच आहे, कारण आपल्याला कमवायचं आहे, शहरात राहायचंय, एकाच्या पगारावर आजकाल होत नाही. ॲब्सोल्युटली करेक्ट. झालं तरी पण सॅटिस्फाय राहू नये, मला असं वाटतं. कारण की प्लॅटफॉर्म आहे, स्कोप आहे, कमवलं पाहिजे, दोघांनी मिळून कमवलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गडबडमध्ये एकमेकांना हे विचारायचं राहून जाते की काय, असं नाही झालं पाहिजे, बाबा तू खरंच खुश आहे का, खरंच हॅप्पी आहे का. ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. आपण आपल्यातला संवाद कमी करतो म्हणून प्रॉब्लेम्स होतात. सो वी नेव्हर नो. एखादा सांगेल की हा बाबा हा प्रॉब्लेम आहे मला. सो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तुम्ही जर मन लावून सांगितलं की नाही, म्हणजे इफ यू आर अ मॅरिड अँड इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर करिअर, मन लावून सांगा, कदाचित समोरचा तुम्हाला इतका बेटर सपोर्ट करेल की नंतर तुम्हाला खूप हेल्प होईल. सो ह्या गोष्टी किंवा आपल्याला वाटणाऱ्या गोष्टी किंवा दुसऱ्याला वाटणाऱ्या गोष्टी ह्या बोलण्यासाठी आपण स्कोप दिला पाहिजे. आणि ही गोष्ट सगळ्यांच्या बाबतीत अप्लाय होते. आपले पॅरेंट्स असतील, आपले बहीण भाऊ असतील, सगळ्यांच्या अप्लाय होते. समवेअर वी हॅव टू टेक अ पॉज, वी हॅव टू आस्क, आर यू हॅपी और इज देअर समथिंग मिसिंग. ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण ह्या गोष्टी करत नाही, कारण आपण समोरच्याला ग्रँटेड पकडतो. हा ठेका घेतलाय मला खुश ठेवण्याचा. ह्या गोष्टी करता कामा नये. त्यानंतर जबाबदारी ही नेहमी डिवाइड केली पाहिजे, अर्धी अर्धी, कुठल्याही गोष्टीची. फक्त हॉटेलमध्ये खायलाच चाललोय सोबत असं नाही. मी अर्धा बिल भरते, तू अर्धा भर. दॅट इज अ साइन ऑफ हेल्दी रिलेशनशिप विथ एनीवन. फ्रेंड असेल, स्पाऊस असेल, फॅमिली असेल. हे करणं गरजेचं आहे. हे आपल्याला लगेच कळत नाही. त्यानंतर स्टे अवे फ्रॉम लेझीनेस, आळस. बरं मला सांगा, किती मुलं असेल की जे गजरला स्नूज करतात. सकाळी गजर लावलाय तुम्ही? यू ॲक्सेप्ट. मला सांगा, तुमच्या बेड पासून जमिनीपर्यंतचं अंतर किती फूट असतं? 1.5 फूट. आणि आपली झोप एक्झॅक्टली कधी जाते? 1-2 पावलं चालल्यावर. बरोबर, असंच होतं ना. जोपर्यंत आपण चालायला लागत नाही तोवर आपण झोपेत असतो. चालायला लागलो आपली झोप जाते. सो झोपेतून जागा होण्यामध्ये जर 2-4 फुटाचं अंतर आहे, तर त्याचा आपण एवढा का विचार करतोय? किती छोटी गोष्ट आहे ना ही, आहे की नाही? सो इथून पुढे काय करायचं? 1, 2, 3 उठून चालायला लागायचं. ते डोळे उघडून चालायचे का बंद, ते तुम्ही ठरवा. पण दिस इज द रूल ऑफ माय लाईफ. मी हेच करते. 1, 2, 3 उठा, कामाला लागा. काय त्या झोपेबद्दल मला विचार करायचा आहे? ते गजरचं बंद करायचंय का स्नूजवर ठेवून परत झोपायचंय? हा माझा प्रश्न आहे, माझा कॉल आहे. बट मला असं वाटतं की प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे. आयुष्यात 3-4 वर्ष जर मेहनत टाकली ना, तर काही असं होणार नाही की जे तुम्हाला नको पाहिजे सगळं भेटू शकतं. पण एक 3-4 वर्ष तरी मेहनत टाकावंच लागते. त्यासाठी आळस थोडा साईडला ठेवावाच लागतो. कारण तुम्ही जेवढं लवकर तुमचा दिवस सुरू करताना, तेवढं जास्त तुमचं फर्स्ट हाफमध्ये प्रायोरिटाईज होऊन जातात कामं, ते होऊन जातात. मी तर माझ्या स्टाफला काय सांगते की भले तुम्ही, मला नंतरचं नाही माहिती, तुम्ही सकाळी वेळेवर पाहिजे का? कारण प्रत्येक व्यक्तीच्या ना 2 प्रायोरिटी असतात. फर्स्ट हाफ इज अ हाय प्रायोरिटी वर्क अँड सेकंड हाफ इज अ लो प्रायोरिटी. सो त्याच्यामध्ये त्या गोष्टी झाल्या पाहिजे. कारण आपली झोप झालेली असते, बरोबर, आपण फ्रेश असतो, एनर्जी असते. सेम गोष्ट इव्हिनिंग टाइममध्ये पॉसिबलच होऊ शकत नाही, कारण शरीर थकलेलं असतं. ॲट द एंड आपण माणसं आहेत, बरोबर. सो थकलेल्या माइंडने अभ्यास करण्यापेक्षा फ्रेश माइंडनी जर केला तर तो लक्षात राहतो. प्रत्येकजण हेच सांगतो. सो त्यापेक्षा ते 5 फुटाच्या अंतरासाठी आजपासून एक रूल असेल, 1, 2, 3 आणि चालायला लागा डोळे उघडून. मग तुम्ही लेझी नाही राहणार. नेव्हर शाय टू वर्क इन स्मॉल प्लेस. ही गोष्ट महत्वाची आहे. आपण मॅक्झिमम टाइम खूप विचार करतो की अरे हा छोटी कंपनी, छोटी प्लेस आहे, माझं कसं होणार? अरे तुम्हीच तर ती गोष्ट पुढे नेणार, असा विचार करा. तुम्हीच तर ती गोष्ट मोठी करणार. कंपन्या कधीही भिंतींनी बनत नाही, कम्प्युटर्सनी बनत नाही. कंपन्या हे नेहमी लोकांनी बनतात. लोक पुढे घेऊन जातात, कारण ते काम करतात पॉझिटिव्ह एनर्जीने. त्यामुळं प्लेसला ब्लेम करण्यापेक्षा ह्याच प्लेसमधून मी कसा डेव्हलप होईल, मी कसं बेटर काम करेल, हे का लाजलं नाही पाहिजे. कुठलंही छोटं काम करायला लाजायचं नाही. जो लाजत नाही तो खूप पुढे जातो. खरं मी स्वतः खूप, म्हणजे लिटरली आपले जे एज लीड बोर्ड असतात बघा, मॉल्समध्ये बघायला मिळतात. दॅट वॉज माय फर्स्ट बिझनेस बिफोर 10 years. सो तिथं हॉटेल्समध्ये जायचं, ते एज लीड बोर्ड नाही का मेनूचे असतात बघा, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, ते मिसळवाले असतात. तिथं प्रिंट चेंज करता येते, अशी LED स्क्रीन सारखी दिसते, अशा स्क्रीन सारखे बोर्ड असतात. सो दॅट वॉज माय फर्स्ट बिझनेस.
सो मग तिथे जायचं, ते बोट ठोकायचं, 2 तास त्याला लागणार, ते पॉवर पॉईंट लावायचं, त्याला अडॅप्टर लावायचं, मग त्याचे पैसे मिळणार. आणि मग मग मी त्यावेळेस जर असा विचार केला असता की अरे काय आहे, मी हे काय काम करते, मी तर एक इंजिनियर आहे, तर कदाचित आज ह्या स्टेजला आपण कुणीच नसतो, म्हणजे मी तर इथं नसते. सो कधीही ह्या गोष्टीला लाजू नका की मी हे काम करते, मी ते करते. खूप लोकांना लिटरली लाईक इथे सुद्धा, म्हणजे ह्या प्लेसला सुद्धा ज्यावेळेस लोक कामाला येतात, दे डोंट वॉन्ट टू पिक द बॉटल्स. एखाद्या दिवशी ऑफिस बॉय अब्सेंट आहे, बॉटल ते उचलत नाही बॉटल, ते माझं काम नाही आहे. सो दॅट शुड नॉट बी युअर माइंडसेट. यू शुड लर्न फ्रॉम इच अँड एव्हरीथिंग. कारण सगळेजण ऑब्झर्व करतात तुम्ही काय करता काय नाही. वी हॅव टू बी व्हेरी डाऊन टू अर्थ. आणि मी स्वतःही, जसं आता लेटेस्टमध्ये एक पॉडकास्ट चॅनल मी स्टार्ट केले, त्याच्या थ्रू बरेच लोक येऊन गेले, 7-8 तरी लोक आले. एक व्यक्ती असा भेटला मला ज्याचं इन्कम लिटरली म्हणजे एका दिवसाचं 1-2 लाख तरी ट्रान्झॅक्शन असतीलच. तर त्यांनी मला काय सांगितलं, किंवा मी त्याच्याकडून काय शिकले, की तो ना कप उचलायला पण लाजत नाही, त्याला सुद्धा लाजत नाही. का? कारण हे गरजेचं आहे की आपल्याला ना छोटं काम करायला किंवा छोट्या प्लेसला काम करायला लाज वाटते, हे नाही केलं पाहिजे. कारण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही लाईफ टाईम त्याच प्लेसला राहणार आहेत. तुम्ही जर तिथून सुरुवात केली तर गोष्ट खूप पुढच्या लेवलला पुढे जाऊ शकते. त्यामुळे स्वप्न मोठी बघा, सुरुवात छोटी करा, हेच सांगतात चांगले लोक, आणि हेच करणं गरजेचं आहे. आणि स्वप्न मोठी बघण्यात वाईट काहीच नाही, पण ते जर अचिवेबल असेल तर ना, ते जर मिळण्यासारखे असेल, जर तुम्ही ड्रीम केलं मला 6 लाखाचं पॅकेज मिळवायचंय, तर तुम्ही का नाही मिळू शकत? पण त्यासाठी तुमचं इयर ऑफ पासआउट लेटेस्ट पाहिजे, तुम्हाला तेवढे मार्क्स पाहिजे, इंग्लिश सुपर फास्ट पाहिजे, बरोबर, ॲप्टिट्यूड पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्रॅक झाली पाहिजे, मग तुम्ही जरूर ठेवा. आय डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन. बट जर ते सगळं नाहीये तर ॲक्सेप्ट युअर विकनेस फर्स्ट अँड स्टार्ट स्मॉल. हे करणं गरजेचं आहे. नेव्हर शाय टू ॲक्सेप्ट युअर सेल्फ पुअर. गरीब असण्याची लाज बाळगायची नाही. काहीच त्याच्यासारखं म्हणजे काहीच असं हे नाहीये. वी आर ऑल ऑन द सेम प्लॅटफॉर्म. बऱ्याच लोकांना श्रीमंत असण्यापेक्षा श्रीमंत दाखवायला आवडतं. बघत असाल तुम्ही इन्स्टावर, रोजच बघताय. सो काय झालं, तानाजी खूप हसायला येते. कुणी आठवलं का तुम्हाला? कुणी आठवलं तर आम्हालाही सांगा, आम्ही पण हसतो, एखादं बेस्ट एक्झाम्पल असेल तर. सो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बऱ्याच मुलांना लाज वाटते की मी असे कपडे घातले, मला कोण काय म्हणे. माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली की तुमचे कपडे ना नेहमी ना, भले त्याला म्हणजे किती जुने का असे ना, ते शिवलेले असावेत, त्याला इस्त्री केलेली असावी, ते स्वच्छ असावेत. हे 3च नियम मला कपड्यांचे शिकवलेत. त्यामुळे मी हा कधीच विचार नाही केला की मी काय स्टाईलचे कपडे घातलेत. आणि आजही ह्याही मोमेंटला ज्यावेळेस मी कधी कुठेही जाते, म्हणजे माझ्या मुलीसाठी असेल कपडे घ्यायला, अर्ध्या तासाच्या आत बाहेर, आणि जाताना अशा टाइमला जाते की ज्यावेळेस ते बंद व्हायचे दुकान. माझ्यात ते पेशन्सच नाही की मी ते चेंजिंग रूमला वाट बघेल. म्हणजे 10ला बंद होणार आहे, 9:45ला जाणार, 15 मिनिटात जमा करून बाहेर. कारण किती विचार करून घेतला ना तरी पण काही ना काही प्रॉब्लेम तसाही होणारच आहे. सो लोकांची गोष्ट मी लोकांवर सोडते की ते माझ्याबद्दल काय विचार करतील. मला माझी प्रायोरिटी माहिती आहे की माझा मॅक्झिमम वेळ कुठे गेला पाहिजे. लक्षात येते सगळ्यांच्या. तुम्ही पण असंच करा असं नाही म्हणायचं मला, पण माझी प्रायोरिटी वेगळी आहे. आणि भले तुमच्याकडे वेळ खूप का असे ना, तो वेळ तुम्ही एक्सरसाइजला द्या, अभ्यासाला द्या. स्पेसिफिकली जे लोक दूध आणायला जातात त्याने दूध आणायला जाऊ नका, त्या दूधवाल्याला सांगा घरी आणून दे. जे लोक पेपर आणायला जातात त्यांनी पेपर आणू नका, त्यांना सांगा घरी आणून दे, नाही तर पेपरवाला बदला. हा माइंडसेट आपल्याला चांगल्या दिशेने घेऊन जातो. आपण जुन्या गोष्टी जुन्या लोकांच्या बघून बघून तेच कॉपी करायला जातो, पण मग त्याच ठिकाणी राहून जातो. आपला जो व्हॅल्युएबल वेळ आहे, सकाळचा वेळ फार इम्पॉर्टंट आहे, तो तुम्ही अजिबातच वेस्ट नाही केला पाहिजे. एक्सरसाइज आपण ऐकतो खूप, काही काही लिटरली. मी तर तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देते. जिमचा बिझनेस सगळ्यात बेस्ट कधी चालतो माहितीये? जिमचा बिझनेस. जानेवारी. का? कारण सगळ्यांनी ठरवलेलं असतं की आता वर्षाच्या सुरुवातीला आम्ही वर्षभर हे करणार, एक्सरसाइज वगैरे व्यवस्थित करणार. तेव्हाच वाटतं लोकांना मी हेल्दी बनाव. संकल्प असतो. मागचं वर्ष तर गेलं. आणि मग आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, नॉट लाईक जिम, पण कुस्ती. तानाजीला कुस्ती खेळायला खूप आवडते. मला सांगा, प्रॅक्टिस करायला ॲट द मोमेंट किती मुलं येतात ज्यांनी ठरवलेलं असतं? मोटिवेशन आहे त्यांच्यामध्ये. हे 40 वर्षभर येतात. स्वतःहून येणारे किती आहेत?
स्वतःहून येणारे. स्वतःहून येणारे 10-15 जण आहेत. हेच तर महत्वाचं आहे ना. तुम्हाला कोणी सांगितलं नाही पाहिजे ते लहान आहेत का, किती एजचे आहेत ते, सगळ्यात लहान आहे 5 वर्ष. आणि म्हणजे ऍव्हरेज काय एज, ॲव्हरेज एज आहे बघा सगळे 4th-5वी सरासरी जर विचार केला तर. मग त्यांना उठवणं गरजेचं आहे. पण ही जी नाही, ते म्हणजे स्थानिक आहेत तिथे पुरुषमधले अच्छा अच्छा आणि घरी राहणारे आणि ज्यांना म्हणजे जे काम स्वतः हाताने करू शकतात तेवढ्यांनाच आपण तिथे राहायला ठेवतो. ओके. आता लहान मुलं ठेवलं तर त्यांच्या काम कोण करायचं, केअरटेकर पाहिजे त्यांना. हा, करेक्ट ते नाही ना आपण हे करू शकतो. करेक्ट. सो मी जिमचं एक्झाम्पल का दिलं, कारण हा बिझनेस फार सोपा आहे. तुम्ही ठिकठिकाणी जिम बघितले असतील, 3ऱ्या-4थ्या मजल्यावर सर्रास असतात. आळशी माणूस जाणार आहे का वरती? आपल्याला आजही लिफ्ट लागते. बरं मला सांगा, किती मुलं पायऱ्या चढून येतात आणि जातात पुणेरी पॅटर्न मध्ये? तुम्ही सोडव तुमचं. तुम्ही कधी एक्सपेरिमेंट केलाय का पायरीवरून येण्या जाण्याचा? 1 2 इथे तिथं जावंच लागतं का? लिफ्टच नाही. तो जिथे पर्याय नाही तिथे जाणं खूप इझी आहे, पण जिथं पर्याय तिथे आपण काय करतो? हा, मग आता मला सांगा की स्पेसिफिकली जिम मध्ये पैसे भरलेत, त्यावेळेस वाटलं की खूप हेल्दी असावं, कुणाला तरी बघून वाटलं, आणि ती जिम आहे 4थ्या मजल्यावर, खरंच आपण जाणार आहे का रोज 4 मजले चढून वरती खाली त्या पर्टिक्युलर? आणि जिम ह्या जनरली एक बेसिक टाईपच्या बिल्डिंग्समध्ये असतात, त्या अशा हायफाय बिल्डिंगमध्ये नसतात जिथे लिफ्ट वगैरे नसतात. त्याला त्याशिवाय ते रेंट परवडणार कसं? सो हायेस्ट बिझनेस टाइम हा जानेवारी, जसं त्या म्हटल्या. त्यानंतर तिथं कुणी फिरकतच नाही. म्हणजे मी एकदा एक्सपोला गेले होते वेस्ट इंडला, म्हणजे तिथं सगळेच बिझनेसेस एकत्र येतात. त्यांचं काही बिझनेस प्रपोजल असेल किंवा फ्रँचायझी सेल करायला येतात, ठीक आहे, सगळ्या व्हरायटीज येतात. त्या ज्या काही रिप्रेझेंटेटिव्ह तिथं प्रेझेंट होत्या त्यांनी ही गोष्ट आम्हाला सांगितली की जर तुम्हाला ही फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त 1च महिना काम करायचं, त्यानंतर तुमच्याकडे कोणीही फिरकणार नाही, तुमची जिम पूर्ण खाली असेल. किती बेस्ट बिझनेस आहे. मुलं वर्षभर फी भरून 1च महिना जातात त्या वर्षात. पुढं कोणीही जात जात नाही. नाही. ज्या दिवशी त्यांची बॉडी पेन करायला लागते त्या दिवशी ते ब्रेक घ्यायला लागते, आणि ब्रेक घेतला की परत जावं लागेल. हे एक्सक्यूज झाला, नाही, हा एक्सक्यूज झाला. एका वर्षाची फी भरलीये, उन्हाळा होता म्हणून उन्हाळ्यात गेले नाही, आता पावसाळ्यात म्हणतात पाऊस येतो म्हणून पावसात जाते, 1च दिवस गेले. पण आपल्याला तर 3 सीझन आहेत, थोडाफार तर स्प्रिंग सीझन पण असतो, सगळे सीझन आहेत आपल्या इथे, कसं शक्य आहे? करेक्ट बोललात तुम्ही, त्याच्यामुळेच तो बिझनेस चालू. सो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. नेव्हर शाय टू एक्सप्रेस युअर ओपिनियन अगेन्स्ट करेक्ट थिंग. ही शेवटची गोष्ट असेल काय करायचं त्याच्यामध्ये. आपली बाजू जर करेक्ट आहे तर ती मांडल्याशिवाय शांत नाही बसायचं. मी हे सांगेन, कुणी कितीही काही म्हटलं आणि जर तुम्हाला माहिती आहे की मी करेक्ट आहे तर तुमची बाजू तुम्ही मांडलीच पाहिजे. कारण एव्हरी टाइम आपण एखाद्याचं ऐकून नाही घेऊ शकत, कारण आपण एज्युकेटेडचा अर्थ काय होतो? आपण ते मराठीतली म्हण ऐकली असेल बघा, शिक्षण घेतलेला व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहत नाही. त्याला इंग्लिशमधून हेच बोलतात, है ना? का? कारण तुमच्यासोबत चुकीचं घडते आणि तुम्ही बोलत नाही म्हणजे तुम्ही पण चुकीचे आहेत, तुम्ही पण ऍक्सेप्ट करताय चुकीची गोष्ट. सो असं नाही झालं पाहिजे. ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, आणि ह्या गोष्टी तुम्ही डिफरन्शिएट होता तुमच्या पर्सनॅलिटी वाईज. आपल्या करण्याने, दिसण्याने आणि वागण्याने आपण डिफरन्शिएट होतो. सो ह्या गोष्टी इथून पुढं लक्षपूर्वक करायच्यात. आता तुमच्या सगळ्यांच्या समोर ना एक फोटो आहे बघा. आता एक लेटेस्ट गोष्ट घडली. मुलांना स्पेसिफिकली मॅच आवडते, बरोबर? सो त्या मॅचमध्ये काय झालं हे IPL ची थोडक्यात माहिती आहे. किती मुलींना माहिती आहे IPL बद्दल? थोडंसं माहिती आहे तुम्हाला? इकडे जास्त नाही माहिती. स्पेसिफिकली हा चार्ट मुलींसाठी, कदाचित मुलांना सगळंच माहिती असेल. तुम्ही अपवाद केस आहे, कारण तुमचा फोकस वेगळा आहे, कदाचित तुम्हाला माहिती. सो तुम्ही बघू शकता हे टाटा, तर याच्यामध्ये किती कधी स्टार्ट झालं, फायनल, हे सगळा चार्ट आहे. एकदा तुम्ही बघा नंतर शांतपणे. त्याच्याबद्दल एक शॉर्टमध्ये मला समराईज करायचं, त्याचा पर्पज तुम्हाला थोड्या वेळातच कळून जाईल. आता याच्यामध्ये ज्या टीम्स असतात त्या टीमचे नाव आहेत. तुम्ही लोक बोलता ना RCB हे ते बरंच काही बोलता. सो चेन्नई सुपर किंग्स किती वेळा जिंकलेत त्याची इथं मी यादी केली आहे. म्हणजे हे कुणाचा तरी स्नॅप आहे युट्यूबवरचा, मला तो व्हिडिओ खूप आवडला म्हणून तुमच्यासाठी मी त्याचे स्नॅप आणलेत. मुंबई इंडियन्स 5 वेळा जिंकलेत. आय थिंक ही अंबानीची आहे ना,
आणि ही चेन्नई प्रीती झिंटा का? नाही. कोण? चेन्नई सुपर किंग्स कोणाचे? त्यांचेच टाईपचे कोणीतरी मालक आहे. ठीक आहे. कोलकाता नाईट रायडर्स, ह्या सगळ्या टीम्स आहेत ज्या त्या पर्टिक्युलर लोकांनी बाय केल्यात आणि त्यांचं हे जिंकण्याची यादी आहे. ठीक आहे. सो आता लेटेस्टमध्ये IPL मध्ये विराट कोहलीवाल्यांची जिंकली ना टीम, RCB जिंकली. सो त्यानंतर ज्यावेळेस लोक एकत्र आले, तुम्ही ते ऐकलं पण असेल न्यूजमध्ये, चेंगराचेंगरी झाली. बरोबर. किती मुलांना माहिती ही न्यूज? सगळ्यांना माहिती. बरोबर. सो मॅच जिंकल्यानंतर सेलिब्रेशनसाठी एकत्र जमल्यानंतर 11 लोक गर्दीमुळे चेंबले. का? कारण 35,000 लोकांची क्षमता होती त्या स्टेडियमची. 3 लाख लोक आले होते बघण्यासाठी त्या टीमला, ज्यांना आपण रोजच बघतो त्यांना बघण्यासाठी एवढे लोक आले. त्या स्टेडियमची क्षमता नसताना आले आणि त्यामुळे एवढे लोक गेले. बरं, आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे बघा, ह्याच्यामध्ये मी यादी केली 11 गोष्टींची यादी. ही जी गोष्ट झाली, घडली आहे, याच्याबद्दल शॉक होण्यासारखं काहीच नाही आहे, कारण ही गोष्ट 11 वेळा घडली 2003 पासून. ओके. म्हणजे मागच्या बऱ्याच वर्षांपासून ही गोष्ट घडत चालली. ह्याचे कारणं काय आहेत आणि ह्याच्यावरती तुमचे काय थॉट्स आहेत हे पण मला सांगा तुम्ही. हे बघा, आता 2003 मध्ये नाशिकमध्ये 36 लोक गेले, साताऱ्यामध्ये मांढरदेवी नुसतेच खूप जास्त झाले. तिथे आय थिंक लोकांना हेल्प पण केली गेली. नंतर जसं आपण एखाद्या ठिकाणी पूर आला किंवा दुष्काळ पडला तर आपण कसं वर्गणी जमा करतो, बरोबर, आय थिंक तशी वर्गणी सुद्धा तिथं दिली होती खूप लोकांनी. नंतर बिलासपूर आहे, तिथे 162 लोक गेले. जोधपूर 250. बॉम्बची अफवा, फक्त अफवेमुळं, म्हणजे हे मांढरदेवी आणि हे इकडची बॉम्बची अफवा, ह्याच्यामुळे मॅक्झिमम लोक गेलेत. म्हणजे कोणी त्याच्या ब्रेनला विचारलंच नाही की खरंच बॉम्बस्फोट झालाय का. प्रत्येकाच्या ब्रेननी हा विचार केला की पळा, त्यामुळे एवढे लोक गेले. त्यानंतर इकडे वरती आहे 2010 मध्ये बघा, इथे कोणीतरी कृपाल महाराज आहेत, इथे 63 लोक गेले. हरिद्वारला 20 लोक, आणि हे फक्त चेंगराचेंगरीचे आहेत, हे ऍक्सिडेंटचे नाही आहेत. त्यानंतर एक पूल कोसळला, कारण त्या पुलावरती लोक चढली होती खूप जास्त, म्हणून तो कोसळला, 20 लोक गेले. हे आकडे नेहमीच येतात. आता तुम्ही सगळ्यांनी मला सांगा की म्हणजे असं का झालं, ह्याचे काय कारण आहेत, आणि असं व्हायचं नसेल तर लोकांनी काय माइंडसेट घेऊन गेलं पाहिजे? कोण सांगेल मला? प्रत्येकाचे स्वतःचे थॉट्स आहेत, बरोबर. तुमचे काय विचार आहेत त्याच्यावरती? कारण माझे विचार तर मी सांगणारच आहे. तुमचे काय विचार आहेत? काय वाटतं तुम्हाला अशा न्यूज बघून? आपल्याला माहितीये की जर तिथे खूप गर्दी होणार आहे तर एकतर अशा ठिकाणी जाऊ नये की आपण त्या गर्दीचा अजून भाग होऊ नये. आणि समजा अशी जर ऐकायला येतेच आपल्याला की असं झालंय कसं झालं, तर नक्की ते झालंय का त्याच्यावरून हे करावं. मेक शुअर करावं. स्वतःलाच नाही, दुसऱ्यांना पण समजावून सांगू शकता की तुम्ही एवढी पळापळ करू नका, किंवा खरंच असं असेल तर मग आपण काहीतरी हे सोल्युशन वगैरे काढू म्हणून. ओके. बाकी मुलांना काय वाटतं? इकडे तुमचं पहिलं सेशन आहे, बरोबर. इथे नॉर्मल गोष्ट आहे आपली, खूप नॉर्मल आहे. काय वाटतं तुम्हाला? तुमचे विचार काय? कोणी पण सांगा, काहीच प्रॉब्लेम नाही. मॅनेजमेंट कितीही चांगला असेल आणि जर कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक गेले तर मॅनेजमेंट तर फेल होणारच आहे ना. लोक गेल्यावरती अच्छा, स्टेडियम होतं चिन्ना स्वामी, त्याची कॅपॅसिटी कमी होती, मग तेवढे येऊनच नव्हते. त्यांना थांबवायला पाहिजे होतं. स्टेडियमच्या बाहेर पण स्क्रीनवर बघत बसतात, म्हणजे स्टेडियमच्या आतच बसले पाहिजे असं नाहीये, ते बाहेर पण बसून मॅच बघतात. नाही, त्यांनी जायलाच, येऊनच द्यायला नव्हतं पाहिजे. ओके. बाकी मुलांचे काय थॉट्स आहेत? इकडे मुलींचे काय विचार आहेत? तुमचे काय विचार आहेत? तुम्हाला काय वाटतं? जे काही ओपिनियन असेल तुमचे पर्सनल ओपिनियन, आपलं काही स्पेशली असं काही विशेष असं काही नाहीये, पण तुमचे विचार काहीतरी मनात येतात ना, अशी न्यूज बघितली बाबा, कारण एका साईडला हॅपनिंग गोष्ट घडली, दुसऱ्या साईडला लोक चाललेत, हे तर एकदम चुकीचंच घडलं ना. मग मॅच आपण टीव्ही वरती पण बघू शकतोय, मग तिथे जायची गरज काय? बरोबर. इकडे मॅम, फक्त आता हा विचार आपण पण करू शकतो, फक्त बँगलोरने फर्स्ट टाइम फायनल मारले त्याच्यामुळे त्यांनी विजय यात्रा काढली. तसेच मुंबईने पण 5 वेळा जिंकलं तर 5 वेळा पण काढली, त्यावेळेस कोणती अशी आपत्ती घडली नाही.
त्याला कारणीभूत होतं मॅनेजमेंट, लोकांचा माइंडसेट आणि तिथे असलेल्या त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं की जेवढ्यानं तिथे उभं राहता येते किंवा काही गोष्टी करता येते. कोणती गोष्ट करताना गडबड गोंधळ न करता ती गोष्ट आपण कशी शांततेने हाताळतो त्याच्यावरती पण खूप गोष्टी अवेलेबल असतात. आता इथे बसलेले सगळे जवळपास IT मध्ये जॉब करणार आहेत. बॉम्ब ट्रीट म्हणून एक गोष्ट असते की मी तिथे काम केलेलं आहे ॲज अ CCTV ऑपरेटर अशोक म्हणून, रिजनल सिक्युरिटी ऑपरेटर सिस्टम म्हणून. बँगलोरला डिओर्बिशनली MBC टेक विलेज म्हणून आहे तिथं. तर तिथे असंच बॉम्ब ट्रीट आपोआप पसरली होती. अननोन नंबरने कॉल आला होता. तर त्यावेळेस संपूर्ण MBC टेक विलेज, संपूर्ण IT पार्क जसं समग्रपट्ट्याचा याच्यापेक्षा पण डबल मोठा आहे, तेवढा पूर्ण फक्त अर्ध्या तासामध्ये खाली केला. एक पण चांगला चांगली झालं नव्हतं. फक्त प्रत्येक फ्लोअरला एकाने जाऊन सांगितलं होतं की बाहेर जायचं म्हणून. तेवढं अख्ख्या IT पार्कमध्ये फक्त 6 जण लोक होते. मी, माझा सिक्युरिटी ऑफिसर आणि एक बाउन्सर होता, एक फायर ऑफिसर होता, एक तिथला IG होता, पोलीस इन्स्पेक्टर ऑफ जनरल, आणि एक तिथला पोलीस आयुक्त, असे 6 जण होते. तिथली माहिती काढून फोन कुठून आला होता, काय होते, सगळी माहिती त्या पोलिसांनी काढली. नंतर CCTV मध्ये संपूर्ण IT पार्क मी एकट्याने बघितलं होतं की आतमध्ये कोणी आहे का नाही. तर अशा पण काही गोष्टी असतात की ज्या हाताळल्या पाहिजे. ज्यावेळेस तिथलं मॅनेजमेंट, पोलीस डिपार्टमेंट, त्यांची पण काही अपेक्षा आहे हे त्यांनी पण स्वीकारले. त्यांना पण त्या गोष्टी नीट हाताळता आल्या नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांनी पण गर्दी केली नाही पाहिजे. मॅडम म्हटलं तसं पण बरोबर आहे की जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक आल्यामुळे त्यांना ते हँडल करणं अवघड झालं. बरोबर. त्या पण गोष्टी. आणि विजयोत्सव साजरा करणं हे प्रत्येकाला वाटतं की आता 18 वर्षानंतर आपली टीम जिंकले तर मी पण त्याचा भाग व्हावा किंवा साक्षीदार व्हावं त्या गोष्टीचं. पण साक्षीदार होताना हे पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो. हे गोष्ट हे नाही झालं. ओके, अजून बाकी मुलांचे काय विचार आहेत, काय थॉट प्रोसेस आहे त्याच्यावर, तुमचे पर्सनल थॉट्स? काय नाही विचार? ओके, सो आज ही गोष्ट इथे सांगण्यामागं बेसिक रिझन काय की पहिली गोष्ट, आता ह्याच्यावर खूप व्हिडिओज बनतात आहेत ऑलरेडी. खूप प्रत्येक जण आपापल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतोय. माझा एकच पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की पहिली गोष्ट म्हणजे आता समजा मी एक व्यक्ती आहे, जसं की मी एक ट्रेनर आहे, बरोबर. तर माझा लाईफकडे बघण्याचा किंवा करिअरकडे बघण्याचा एक माइंडसेट आहे. ठीक आहे, मला पर्सनली मला जर एखादी हॉबी असेल तर ती माझ्या डोक्यावर एवढी पण हवी नाही झाली पाहिजे की माझं काम सोडून तिथं जाईल. कारण त्या जाणाऱ्यांच्या गर्दीमध्ये काही लहान मुलं होते, काही जॉब करणारे होते. सो मला असं वाटतं की जॉब करणाऱ्यांनी त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. म्हणजे क्रिकेटला एवढंही जास्त तुम्ही हे नका करू की बाबा, कारण की ॲट द एंड तुम्हाला दिसायला तो कोहली जरी दिसतो तरी आज जर तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल जर ठरवलं ना की मी त्याचा 10 वर्षांचा फॅन आहे, मी जातो त्याला भेटतो, हे शक्यच नाहीये. हे कधीच शक्य नाही होऊ शकत. त्यांची बाउन्सर असतात, ते जवळ पण येऊन नाही देणार. तेच काय, छोटे छोटे फिल्म स्टार पण त्याच लेवलचे असतात. मी खूप जवळून बघितलं त्या गोष्टी, खूप जवळून बघितलं. मला काहीच अट्रॅक्शन नाहीये. म्हणजे रिसेंटली एक अवॉर्ड भेटला, आय नेव्हर थॉट की आय शुड आस्क हर टू हॅव अ सेल्फी. माझ्याकडे फोन पण नव्हता त्यावेळेस, मी फोन पण नाही घेऊन गेले. आय डोंट नो, पण मला तो इंटरेस्टच नाहीये, माझा तो लुकआउटच नाही. मला फक्त एवढंच वाटतं की लाईफमध्ये इतकं सक्सेसफुल, इतकं पुढे गेलं पाहिजे की आपण कुणाकडून तरी अवॉर्ड घेण्यासाठी गेलो पाहिजे किंवा आपण एवढी मोठी अचिव्हमेंट केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला फेलिसिटेट केलं पाहिजे. आपण ह्या कारणासाठी नाही गेलो पाहिजे की मला सेल्फी. त्यांनी कोणीच मोठं नाही होऊ शकत. मी कितीतरी रील्स स्टार, कितीतरी युट्यूबर्स पाहिलेत, ते नेहमी फोटो टाकतात. आय नेव्हर लाईक दॅट. मला ही गोष्ट कधीच आवडत नाही. त्यामुळे भले क्रिकेट असो किंवा कुठलाही गेम असो, एका लिमिट नंतर त्याला आपल्या लाईफचा पार्ट बनवा, त्याच्यानंतर तो नाही बनला पाहिजे. कारण वी हॅव टू फोकस. कितीतरी निरपराध लोक गेले त्याच्यामध्ये, कितीतरी गोष्टी झाल्या. एवढं पॅशन आहे, असलं पण पाहिजे, नाही असं नाही. बट जसं कोणीतरी म्हटलं, टीव्हीवरती पण बघायला भेटतं, मोबाईलवरती बघायला भेटतं, त्यावेळी त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यावरती एवढं हवी नाही झालं पाहिजे की आपण आपलं काम धंदा सोडून तिथपर्यंत जातं. ह्या गोष्टी करणं फार चुकीचं आहे. खूप लोकांना सवय असते. मला गर्दीची प्लेस कधीच आवडत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की कपडे घ्यायच्यात, मी दुकान बंद व्हायच्या वेळेस जाते. लोक म्हणतात अरे बंद व्हायच्या टाइमाला, आम्ही म्हणतो झालं 5 मिनिटं.
इतकं फास्ट असतात सगळ्या गोष्टी. का? कारण मला त्याच्यात वेळच नाही घालवायचा. किंवा तुम्ही पण ह्या गोष्टी करा, म्हणजे तुम्हाला पण मी हे सांगेल. बऱ्याच मुलांना आता फ्रेशर असताना आपण मॉलमध्ये जातो. मॉलमध्ये जनरली असं फ्रेशरचा माइंडसेट असतो की मी बाहेरून स्वप्नांची दुनिया बघतो. मी तर म्हणेल बजेट आल्यावर जायला पाहिजे. मी असं म्हणेल येऊ द्या बजेट, मग तुम्ही जा, डायरेक्ट एंट्री घ्या आणि निघा सरळ. काही काही लोक असे शॉक होतात की अरे हे काय आहे, म्हणजे ही व्यक्ती आली, हिने घेतलं आणि हे गेले. मला कन्व्हिन्स करायची गरज नाही, कारण मला आता ह्या मोमेंटला हे कळते माझ्यासाठी काय बेस्ट आहे आणि काय खराब आहे. हे एवढं जरी कळालं ना तरी ह्या गोष्टी होणारच नाहीत. आणि बऱ्यापैकी मी तर असं सांगेल की क्रिकेटचं पॅशन, जसं मी तर तुम्हाला एवढं सांगते, त्याच्यामुळे तुमचं कमी होणे किंवा जास्त होईल हे मला अपेक्षित नाही. माझ्या घरात असे काही काही लोक आहेत की जे रात्रभर जागतात. सोसायटीत असे लोक आहेत, हजारेक घरं आहेत तिथे, एवढे ओरडतात, घमायला बादल्या सुद्धा वाजवतात, चांगल्यांचे झोप मोड करतात. लिटरली मला त्याचं लॉंग फॉर्म पण नाही माहिती, ते काय, ते RCB काय, मी पोरांना विचारते. आणि मला एवढं डिटेल सांगताच येणार नाही, म्हणून मी ते सगळे स्नॅप घेऊन आले आज. कारण तो माझा लुकआउट नाहीये. मला असं वाटतं जर ह्या क्षेत्रामध्ये काम करते ना, तर मी माझ्या स्टुडंटसाठी अजून काय बेटर करेल, अजून कुठली अपॉर्च्युनिटी आणेल हे मी करायला पाहिजे. आणि माणूस नाही नेहमी कामाने डिफरन्शिएट होतं, छंदाने नाही होत. तुम्हाला छंद आहे पिक्चर बघण्याचा, तुम्हाला ह्याचा छंद आहे, त्याने तुम्ही पैसे नाही कमवू शकत, आणि तुम्ही डिफरन्शिएट नाही होऊ शकत, आणि तुम्ही ऍडिक्टेड होताय. तुम्ही त्या कॅटेगरीत जाताय की शी इज ऍडिक्टेड विथ द क्रिकेट, शी इज ऍडिक्टेड विथ द सिरियल. परवा पण एक मुलगी होती, तिने तिच्या हॉबीजमध्ये सांगितलं. येस, तिला तिथेच सांगितलं. तुम्ही सांगितलं का? सॉरी टू से लाईक दॅट, बट आय स्टील रिमेंबर. असं नाही करायचं. असं नाही करायचं. मी हिथं ह्याच्यासाठीच आहे की मला करेक्ट करायचंय, बरोबर करायचं आणि पुढे घेऊन जायचं. कारण तुम्हाला तुमच्या चष्म्यातून, तुमच्या आरशातून बघताय, त्याला थर्ड पर्सनने बघू द्या. जेव्हा मी सांगते तुम्ही तयारी करा, तर मी असं नाही म्हणत तुम्ही तुमच्या मनाने ठरवा हे करेक्ट आहे का चुकीचं. मी काय बोलते की तिसऱ्या पर्सनकडून चेक करून घ्या. जर वेल फिशर कोणी असेल, हजबंड असेल, चांगला मित्र असेल, त्याच्याकडून करेक्ट करून घ्या. विश्वास नसेल तर आमच्याकडून करेक्ट करून घ्या, कारण आम्ही करेक्टच सांगणार, चुकीचं नाही सांगणार. लक्षात येते सगळ्यांच्या. त्यामुळं तुम्हाला जर डिफरन्शिएट व्हायचंय, समाजापासून वेगळं व्हायचंय, तर त्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं करा. ते पण काही वर्षांसाठी करावं लागतं, असं एका दिवसात नाही होत. लक्षात येते सगळ्यांच्या. आणि जल्लोष करायचा आहे तर अशा एखाद्या मुलाचा करा की जो, जसं की आता आपल्या इकडे प्लेसमेंट होतात, सगळेच मुलं असतात, कोणी गरीबाचं असतं, कोणी श्रीमंत असतं, सगळ्यांचंच अप्रिशिएशन होतं, सगळ्यांनाच त्या गोष्टी मिळतात, म्हणजे प्रशंसा होते, बुफे मिळतो. ह्या गोष्टी करणं, एखाद्याला चांगल्या कामासाठी मोटिवेशन देणं. एखाद्या गरीबाच्या मुलाला चांगले मार्क्स पडले, त्याच्या घरी जा, त्याला पेढे घेऊन जा, काय वाईट घडतंय, आणि ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आपल्याच सराउंडिंगमध्ये आपलेच जे लोक आहेत त्यांच्या चांगल्या कामामध्ये त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी जल्लोष करा, हे चालेल. नाही तर लग्नाचा बँड चाललाय, मी चाललो नाचत, काही उपयोग नाही, त्याने काही अचिव्हमेंट नाही. मला तर ते आवडतच नाही. म्हणजे सिरियसली, कदाचित काही मुलांना पण आवडत नसेल, कारण दॅट इज नॉट समथिंग एल्स की लाईक वी हॅव टू सेलिब्रेट. सेलिब्रेशन कशाचं बनलं पाहिजे? अचिव्हमेंटचं. कोणी MPSC UPSC क्रॅक केली, त्याचं, कोणी महाराष्ट्र केसरी झालं, त्याचं तुम्ही करा अप्रिशिएशन. एखाद्या गरीबाचा मुलगा पुढे गेला, त्याचं करा. ह्या गोष्टी गरजेचं आहे, इथं करणं गरजेचं आहे, ह्या ठिकाणी नाही. कारण ते आजही फेमस आहे, ते उद्याही, ते परवाही आहेत. आज 11 लोक मेले म्हणून विराट कोहलीचं मार्केट कमी नाही होणार आहे. तो जिंकला म्हणून त्याला 10 ऍड जास्त मिळणार आहे, त्याची करोडमध्ये प्राइस असणार आहे, कारण तो ब्रँड आहे. त्याच्या अख्ख्या टीमला त्या गोष्टी भेटणार आहेत. त्याच्या टीमला कोणी असं म्हणणार आहे का की अरे तुझ्यामुळे 11 गेले? लोक मॅनेजमेंटला हे बोलतात, येऊनच नाही दिलं. विराट कोहलीला बोलेल का कोणी असं? बघणारच ना त्याला. कदाचित ही गोष्ट, जशी ही यादी मी केली 11 म्हणजे इन्सिडन्सची, कदाचित ती 12 नंबरला येईल आणि काही दिवसांनी संपून जाईल. आमच्यासारखा एखादा असेल जो आणेल, सांगेल असं झालं काही महिन्यांनी, परत काहीतरी घडलेलं असेल. सो हे चालूच राहणार आहे. बट ॲज अ पर्सन, हॉबीज ह्या लिमिटेड असल्या पाहिजेत. सिरियल आवडते एखाद दुसरी बघा, एंटरटेनमेंट झालं तिथं ते सोडून द्या. क्रिकेट बघायचं एखाद दुसरं बघितलं, कारण तो बिझनेस झालाय. पहिल्या आमच्या काळात, लाईक मी जेव्हा डिग्रीला होते तेव्हा असं काहीच नव्हतं. एकच मॅच असायची, आय थिंक 5 वर्षानंतर असायची, बरोबर? हां, तेच. त्यासाठी अगदी सगळे बसायचे, पण 5 वर्षानंतर 3 तास देणं वर्थ होतं. आताच्या जनरेशनमध्ये रोज चालू असतं, आय थिंक ते, आहे की नाही? रोज चालू असतं ते सर्व. एवढे सगळे त्याच्यात ते प्लेयर घेतले, तेवढं सगळं ते सगळं सुरू असतं.
आणि मार्केटिंग, आता हे टाटाचे लोक मार्केटिंग करतात, त्यांचा बिझनेस चांगला चाललाय, रस्त्यावर टाटा कार दिसायला लागल्यात जास्त. कोणालाही कशामुळे कधीही फरक पडत नाही. त्यामुळं शक्यतो जसं तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण गेलो तर काही बदलणार नाही, आपल्याला स्वतःला बदलायला लागेल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सेशन टुडे. दिस इज ऑल अबाउट. आणि एक 5 मिनिटात मला लिस्ट करायला आवडेल, कारण की तो जो मोटिव्ह होता तो आपला थोडासा मागे राहिला. सो अजून 4-5 टिप्स आहेत, जास्त काही नाही. आणि ह्या एवढ्या कमी का काढल्यात, कारण मला असं वाटतं की तेवढ्याच पहिलं फॉलो करू. त्यानंतर 3 स्टेजेस आहेत पुढे जाऊन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या, त्यासाठी परत एक सेशन असेल, त्याच्यामध्ये आपण अजून डीप जाणार आहे. ठीक आहे. सो आज वरच्यावर मला हे सांगायचं आहे की तुम्ही आजपासून कुणालाही भेटलात आणि ज्याला तुम्ही दुसऱ्या दिवशी भेटणार आहेत, ठीक आहे, अशी व्यक्ती, एक वन टाइम भेटणाऱ्याचं नाही, पण ज्याला तुम्ही सतत भेटणार आहात काही मंथसाठी किंवा पर्पजसाठी, त्याचं नाव लक्षात ठेवा. आणि डोक्यातून हे काढून टाका की माझं नावच लक्षात राहत नाही. कारण जर तुम्ही एखाद्याचं नाव लक्षात ठेवता तर तुम्ही त्याला प्रायोरिटी देता, म्हणून तुमचं इम्प्रेशन चांगलं जातं. नाही लक्षात राहत, लिहून घ्या फोनमध्ये त्याचं नाव काय, लक्षात येते सगळ्यांच्या. पण असं करू नका की बाबा आज मी भेटले आणि मी उद्या त्याला परत त्याचं नाव विचारते. समोरच्याला निगेटिव्ह इम्प्रेशन जातं, कारण जगात प्रत्येकाला स्वतःचं नाव खूप प्यार आहे, खूपच. म्हणून नेमिंग सेरेमनी असतात, नामकरण म्हणतात काहीतरी. का असतात? कारण ते लाईफ टाईम आपली आयडेंटिटी असते. त्यामुळे एखाद्याचं नाव प्रॉपरली प्रोनाऊन्सिएशन करा आणि त्याला लक्षात ठेवा, हे फार गरजेचं, कधी विसरू नका. त्यासाठी तुम्ही नेहमी ना मोठ्या लोकांसोबत ना कुणीतरी असिस्टंट असलेली बघितलं असं, जी काहीतरी लिहित असते बघा नेहमी. तिचं काम काय असतं माहिती आहे का? पहिलं तर नाव लिहायचं, त्याचं काम लिहायचं, त्याचे क्वेश्चन लिहायचे, त्याचे नोट्स काढायचे आणि मग त्या मालकाला सांगायचं. तो मालक पण एवढा ब्रह्मज्ञानी नसतो, कोणीच नसतं. इनफॅक्ट हे जे पॉडकास्ट चालतात ना, ह्याच्यामध्ये सुद्धा मलाही पर्सनली विचारावं लागतं, सर तुमचं नाव काय? कारण नाही लक्षात राहत एका मोमेंटमध्ये. सो मी पण लिहून घेते, ती माझी पण एक चांगली सवय. सो तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा, त्याच्याने तुम्ही डिफरन्शिएट होता. त्यानंतर शेक हँड. खूप लोक लाजतात. शेक हँडचे फक्त 2च रूल आहेत. जर मुलगी रेडी असेल तरच शेक हँड करा, नसेल तर करूच नका, तिला नमस्कार करा. पण जर तुम्ही वुमन आहात आणि जर तुम्ही कॉन्फिडंट वुमन बनायचा प्रयत्न करता तर यू आर फ्री टू मेक शेक हँड विथ एनीवन. पण जर तुम्ही मुलगा आहेत तर तुम्ही ते करू नका. तुम्ही मुलासोबत कधी पण शेक हँड करा, पण जर मुलीची परमिशन असेल तर करा, अदरवाईज शेक हँड करू नका. त्याला अप्रोच करणं म्हणतात साध्या भाषेत. आणि टाईट शेक हँड फॉर 2 सेकंड, त्याच्यापेक्षा जास्त वेळ शेक हँड करायचाच नसतो कॉर्पोरेटमध्ये. लक्षात आलं? ही गोष्ट करा. स्पेसिफिकली इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी हे गोष्टी करणं गरजेचं. इंटरव्ह्यू नंतर कुणाला भेटलात, काही लोकांना असं करायची सवय असते, त्यापेक्षा शेक हँड करा. होतं ना असं, चल मित्रा बाय. काही लोकांना गळाभेट करायची सवय असते, आलिंगन देणं म्हणतात. जुन्या काळात पाया पडायचे लोक, महाभारत रामायणात आपण खूप वेळा बघितले, बरोबर. त्याचं दुसरं नाव शेक हँड आहे आता. सो ह्या गोष्टी करा, ह्या गरजेच्या आहेत. टाईट शेक हँड फॉर 2 सेकंड. जर मुलगी असेल तर इग्नोर करा, आणि जर मेल असेल तर शुअर नाही आहेत अशा गोष्टी. ठीक आहे. सो हे रूल्स फॉलो करणं गरजेचे आहेत. स्पेसिफिकली फिमेल याच्यावर असेल तर मेल्सनी त्यांना शेक हँड करूच नका. स्पेसिफिकली जर मुलगा याच्यावर असेल तर तुम्ही सगळेजण शेक हँड करू शकता. आणि मुलींनी मुलीला शेक हँड करणं म्हणजे तुमचं जे डिस्कशन झालंय ते 100% ट्रू आहे याचे झाले सिग्नेचर. जसं तुम्ही रेझ्युमेमध्ये शेवटी काय लिहिता, ऑल अबो इन्फॉर्मेशन इज व्हेरी ट्रू ॲज ऑफ माय नॉलेज आणि सिग्नेचर. का? कारण तुम्ही खरं बोलताय. द सेम वे तुम्ही एखाद्याचे डिस्कशन केल्यानंतर जर करताय किंवा आधी करताय तर त्याचा अर्थ होतो साइन ऑफ ट्रस्ट. विश्वास देताय तुम्ही एखाद्याला तुमच्याप्रती, की तुमचं जे काही झालं ते खूप जेन्युइन आहे, ट्रू आहे, मी काही खोटं बोलत नाही. सो हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हाऊ टू कम्युनिकेट. आता हे बघा, हे पण खूप मोठा प्रॉब्लेम होतो. खूप लोकांना शाय वाटतं अननोन लोकांशी बोलायला. तर अननोन व्यक्तीशी कसं बोलायचं हे पण मी सांगते. एक्झाम्पल आहे ट्रिपचं. कधी पण एखाद्याशी तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही एखाद्या सिच्युएशनवरून बोलू शकता. जसं की तुम्ही ट्रॅफिकमध्ये एकामागे एक थांबलायत, सो तुम्ही जनरली एखाद्याला हेच बोलूच शकता ना, अरे आज खूप गर्दी आहे. मग तुम्ही कुठून आलात, तुमचं गाव काय, माझं गाव हे आहे. सो यू हॅव टू टेक अ इनिशिएटिव्ह, तरच ते होतं. तुम्ही हे अजून नका करू की तुमच्याशी कोणीतरी येऊन बोलेल, तुमच्यात कोणीतरी इंटरेस्ट घेईल. महिन्याभरात 2च फ्रेंड होते. जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला इंटरेस्ट घेऊन लोकांकडून शिकायचं आणि पुढे जायचं आयुष्यात, तर तुम्हाला इंटरेस्ट घ्यावा लागेल, तुम्हाला बोलावं लागेल. तर तुम्ही एका महिन्यात 200 पण मित्र बनवू शकता. आणि मग ठरवा ते कामाचे आहेत नाही आहेत, ती अलग गोष्ट आली. पण सिच्युएशन वरून तुम्ही आता समजा मॉलमध्ये गेलात, चुकलात पार्किंगमध्ये, तुम्हाला विचारावंच लागतं एखाद्याला, कॅन आय रिक्वेस्ट.
की हा प्रॉब्लेम झालाय. कुणालाही विचारा, नॉट नेसेसरी की सिक्युरिटी गार्डलाच विचारलं पाहिजे. एखादा हुशार व्यक्ती जो 10 वर्षापासून तिथे चक्रा मारतो तो तुम्हाला बेस्ट वे तिथे नेऊन सोडू शकतो. पण हे अप्रोच करणं गरजेचं आहे. खूप लोकांना, खूप फ्रेशर लिटरली IT पार्कमध्ये जाऊन वापस येतात, कारण त्यांना पत्ताच माहित नाही कंपनीचा. जवळ गेलेले असतात पण आत जात नाही, कारण ऍझ्युम करतात की हे नसेल, दुसरं काहीतरी असेल. त्यापेक्षा विचारा लोकांना, अप्रोच करा अननोन लोकांना की दिस इज माय पर्पज. कुणी तुम्हाला लगेच बोलणार नाही काय. सो अननोन लोकांसोबत बोलण्यासाठीच्या सिच्युएशनल बेसिस गोष्टी डिस्कस करणं गरजेचं असतं. बसमध्ये बसलात, चालता चालता ओळख काढा. इफ यू डोंट माइंड इथून सुरुवात करा. जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर आपण बोलू शकतो का. समोरचा नाही म्हणू शकत नाही, कारण माणूस हा बनलाय असा की त्याला बोलायला खूप आवडतं. जसं मी आज बडबड करते, तुम्ही पण करता, फक्त स्कोप द्या बोलायचा. आपण ह्युमन असेच बनलोय ना. विदाउट स्पीकिंग आपण प्रेशराइज फिलिंगमध्ये जातो. इफ वी आर स्पीकिंग वी आर फ्री. आपला स्ट्रेस इथेच हलका होतो. महत्वाची गोष्ट, बिकम जेन्युइनली इंटरेस्टेड इन सम अदर पर्सन. सगळ्यात चुकीची सवय, आपण मोबाईलमध्ये बघता बघता एखाद्याशी बोलतोय, हे कधीच करायचं नाही. जर तुम्हाला इम्प्रेशन क्रिएट करायचंय, यू हॅव टू कीप युअर मोबाईल असाइड. आणि नेव्हर से लाईक दॅट की हा मी मोबाईलमध्ये बघतोय, तू बोल, माझे कान उघडेत. कधीच बोलायचं नाही असं, कधीच नाही. त्या फोनला सायलेंट करा, त्याला साईडला ठेवा. मित्र असेल, मैत्रीण असेल, कुणी असेल, त्याला प्रायोरिटी द्या. म्हणजे काय, जेन्युइनली इंटरेस्ट आहे म्हणून तो तुम्हाला सगळं काही सांगेल, नाही तर तो सांगणारच नाही. त्याचा जेन्युइन प्रॉब्लेम तो सांगणारच नाही. कधी कधी असं होतं की एखादी हॅपनिंग गोष्ट जरी सांगायची तरी माणूस सांगत नाही, ह्याचं लक्ष मोबाईलमध्ये. सो ह्या गोष्टी करू नका, ठीक आहे. त्यानंतर बी अ गुड लिसनर, एनकरेज ऑदर्स टू टॉक अबाउट देमसेल्फ. महत्वाची गोष्ट, न माहिती असता बडबड करत नका जाऊ. जसे घरातले बडबडे असतात, त्यांच्याकडून माहिती घ्या, क्वेश्चनिंग करा की त्याला इंटरेस्ट आहे का, जे तुम्हाला बोलायचंय. तुम्ही त्याच्यात आधी इंटरेस्ट घ्या, त्यांना इन्व्हॉल्व करा, एनकरेज करा बोलायला, आणि मग स्वतः बोला. अननोन कुणीतरी दिसला आणि मीच बडबड करतोय असं नाही. ट्राय टू नो फ्रॉम देमसेल्फ फर्स्ट. तुम्ही पण थोडंफार सांगा, पण त्यांच्याकडून अंडरस्टँड करा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्याला इंटरेस्ट आहे की नाही. नाहीतर मग विनाकारणच आपलं इम्प्रेशन खराब होऊन जातं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि लास्ट गोष्ट आहे, मेक द अदर पर्सन फील इम्पॉर्टंट अँड डू इट सिन्सिअरली. हे पण गरजेचं आहे खूप. दॅट इज द साईन की दुसऱ्याला महत्त्व द्यायला शिका. माझाच वेळ आहे महत्त्वाचा. मला ना वेळ फॉलो न करणारे लोक अजिबात नाही आवडत. समजा तुम्ही एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला बोलवलं एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी भेटायला, चहाला किंवा कशाला, तो अर्धा तास लेट आला, 1 तास लेट आला, म्हणजे मग तुम्हाला कसं वाटेल. मी तर म्हणेल वेळेच्या आधी पोहोचा 5 मिनिटं. आणि असे लोक फार कमी असतात. लक्षात येते सगळ्यांच्या. काय झालं, तुम्ही पोहोचता का वेळेला? नाही. 15 मिनिटं late. हा, सो तुम्हाला जर तुमचं इम्प्रेशन चांगलं करायचंय किंवा तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात पुढे जायचंय, तर तुम्ही समोरच्याच्या वेळेचा रिस्पेक्ट करा. कुणीतरी मला हे सांगितलं होतं तुमच्यासारखं असताना, म्हणून मी वेळ फॉलो करायचा प्रयत्न करते, ठीक आहे. सो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे चांगल्या पर्सनॅलिटीसाठी. यानंतरचे नेक्स्ट दोन्ही सेशन्समध्ये पर्सनॅलिटीबद्दलच इन डेप्थ आपण जाणार आहे. म्हणजे अजून डीपली भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे इथं बोलणाऱ्या गोष्टी अनलिमिटेड आहेत, पण फॉर द IT, फॉर एव्हरीथिंग, ह्या छोट्या छोट्या गोष्टी करा. आणि ना आजपासूनच सवय ठेवा की तुमचं डिस्कशन झालं, शेक हँड करा, एखाद्याला स्माईल द्या, ह्या गोष्टी करा. कारण त्याशिवाय नाही होणार. जर तुम्ही तो प्रेशर नाही कमी केला तर तुम्ही ते इंटरव्ह्यू देऊ नाही शकणार समोर जाऊन. कारण इंटरव्ह्यू जनरली अननोन प्लेस, अननोन केबिन, अननोन माणसासोबत होतो. त्यामुळं घाबरूनच 60% मुलं इंटरव्ह्यू देत नाही, सिरियसली. मग हा जो फिअर फॅक्टर आहे हा कमी करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी त्या रिसेप्शनिस्ट सोबत बोलता आलं पाहिजे. काही नाही तर माझा इंटरव्ह्यू कधी होणार हे तर विचारता यायला पाहिजे. वॉशरूम कुठे, पाणी कुठे, ही जनरल कन्व्हर्सेशन करता यायला पाहिजे. ओके, सो ऑलमोस्ट डन फॉर टुडे. आजच्या पुरतं म्हणजे आजच्यासाठी एवढंच. सो आजच्या सेशनमध्ये जे काही मी सांगितलं, शिकवलं, याच्यामध्ये काय डाऊट्स, क्वेरीज, एनिथिंग एल्स? हो, याच्यामध्ये काय डाऊट, क्वेरीज? फक्त तुम्हीच इकडे शिफ्ट व्हा थोडंसं. नवीन मुलींना काय डाऊट्स? क्लिअर झालं? सगळं क्लिअर झालं सगळ्यांना? मग उद्यापासून कसं उठणार झोपेतून? 4 नाही. हा, 1 2 3 आणि
काय करायचं? चालेल. करा ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या इम्पॉर्टंट आहेत. आणि आय होप की तुम्ही नक्कीच मला फीडबॅक द्याल की नाही मी एकतरी एक्सपेरिमेंट केला, एवढं सगळं आज मी सांगितलं, म्हणजे काहीतरी पावलं चाललात, काहीतरी लवकर उठलात, त्याचे फायदे तुम्हाला हळूहळू येतील. असं होत नाही की आज लगेच मी केशर खाल्लं गोरा झालो. थोडा वेळ तर लागतं चांगल्या गोष्टीला. सो प्रयत्न करा फॉलो करायचा, आणि तरी पण काय डाऊट्स करीत असेल तर मला विचारायला येत जा. ठीक आहे. सो मग काही क्वेश्चन्स, काही डाऊट? तानाजी. मी डायरेक्ट